त्याचप्रमाणे आजच्या ऑनलाईन मीटिंगला उपस्थित असलेले सर्व विचारवंत, उपासक, उपासिका, बौद्धाचार्य सर्वांना सविनय जय भीम. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत विशेष व्याख्यानमालेचा आज आपण पुष्प क्रमांक 931 गुंफत आहोत आणि ते पुष्प गुंफण्यासाठी आजचे प्रमुख वक्ते आहेत आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी, की जे वरिष्ठ केंद्रीय शिक्षक आहेत भारतीय बौद्ध महासभा पुणे येथून. आणि आजचा सरांचा अतिशय महत्वाचा असे विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी योगदान. खूप महत्वाचा आणि मोलाचा असा हा विषय घेऊन आपणा पुढं आजचे वक्ते आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी येत आहेत. तर मी आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजींना विनंती करतो की आपण आजच्या आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. आदरणीय ज्ञानोबा कांबळे सर. ईश्वर कल्याणाचा मध्य मार्ग देणारे जगद्वंदनीय जगद्गुरु शांती सम्राट शाक्यमुनी सम्यक संबुद्ध, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मानवाच्या आदर्शांना मी पंचांग प्रणाम करतो. भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे द्वितीय अध्यक्ष, चैत्य स्तूपाचे शिल्पकार, बौद्धाचार्यांचे जनक माजी श्रावणे पंडित काश्यप्य तथा सूर्यपुत्र भाईसाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीला विनम्र भावे अभिवादन. संस्थेच्या संरक्षक की जमातेने 45-46 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातला बौद्ध विचार कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत पोहोचवला. आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये संधी दिली. त्या भारतीय बौद्ध महासभेच्या संरक्षक महाउपासिका महाधर्मधारिणी राजमाता मीराताई आंबेडकर या मातेच्या यशस्वी धम्म कार्याला त्यागाला ससने जमीन करून उर्वरित आयुष्य समर्पित करीत आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, ट्रस्टचे रिपोर्टिंग चेअरमन ॲडव्होकेट सुभाष जमदाळे, कार्य अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब भीमराव यशवंत आंबेडकर यांच्याही कार्याला या ठिकाणी ससने जमीन करून आज या ठिकाणी 931 पुष्प गुंफत असताना मी तर सांगितलं होतं एक हजारावंच पुष्प मला मिळावं, परंतु अगोदर प्रसंगानुसार आज मला बोलण्याची तुमच्याची संधी मिळते आहे. त्यामुळं जे आयोजक वर्ग आहे, आयोजक जे संविधान विश्लेषण समिती आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे, बाल कल्याण महिला उत्कर्ष मंडळ आहे, या सर्व आयोजकांना मी प्रथमतः धन्यवाद देतो की अचानकपणाने आणि अत्यंत महत्वाच्या विषयाला मला आपल्याशी संवाद साधता येतोय. यामध्ये मला खऱ्या अर्थाने आनंद आहे की आपण या विषयाचं लक्षपूर्वक ध्यान देऊन ऐकावं, जनमानसामध्ये हा विषय नेऊन पोहोचवावा. जे बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये अजूनही वर्तमान स्थितीमध्ये जे समज आणि गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी हा विषय संस्थेने मुद्दाम म्हणून या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन प्रास्ताविकामध्ये वेळ न घालवता विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये महत्वाचे काही पॉइंट आहेत. त्या पॉइंटला मला 45 मिनिटांमध्ये कसं योगदान देता येईल हे पाहण्याचा प्रयत्न करतोय. जास्तीत जास्त प्रयत्न कसोशीने करणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या एक पॉइंटने आपण जाणार आहोत. मी वायफट जास्त वेळ घालवणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक कार्याचा, बाबासाहेबांच्या जीवनचरित्राचा तो कालखंड आहे तो परिपूर्ण पारतंत्र्याच्या काळात आहे, हे आपल्याला मान्य करावं लागतं. आता या ठिकाणी बाबासाहेबांच्या जीवन कार्यामध्ये जो पारतंत्र्याचा काळ आहे तो दुय्यम पारतंत्र्य आहे. आम्ही शब्द वापरतोय. पारतंत्र्य इंग्रजांचं होतच होतं, पण त्यावरून अधिक मनुस्मृतीने लादलेली गुलामगिरी ही आमच्यावर होती. आणि म्हणून बाबासाहेबांच्या जीवन कार्याला सुरुवात करताना बाबासाहेबांच्या पुढे एक ठाम प्रश्न होते की मला हा दुहेरी लढा लढायचा आहे.
स्वातंत्र्य या देशाला मिळालं पाहिजे, इंग्रज तर या देशातून गेले पाहिजेत, एका देशाने दुसऱ्या देशावर राज्य करणे हे घातक आहे, हे देशाला घातक आहे, लोकशाहीला घातक आहे. तसंच एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर बळजुबरी करून त्याला कायमचे गुलाम करणे ही सुद्धा गुलामगिरी आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या नजरेसमोर हे दोन ज्वलंत प्रश्न आहेत आणि या प्रश्नाच्या माध्यमामधून बाबासाहेबांनी आपल्या जीवन कार्याला सुरुवात केलेली आहे. माझा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की बाबासाहेबांचं जीवन कार्य जे उभं राहिलेलं आहे ते अनुभवातून उभं राहिलेलं आहे. ज्याला आपण वर्णन करताय काठी बिठी सगळं काही, खुळखुळ्याची काठी, मडकं बिडकं हे सगळं काही अनुभवायला मिळालेलं आहे. स्वतःला त्रास झालेला आहे स्फूर्तिचा. शिक्षणाची विद्याही घेताना आली नाही, संस्कृत विद्या घेता आलेली नाही, तो विषय वेगळा आहे, त्या विषयामध्ये मी कधीतरी बोलेन. परंतु बाबासाहेबांना हे जे जीवन चरित्र बाबासाहेबांचं उभं राहिलं ते प्रामुख्याने जे सामाजिक अनुभव आहे, सामाजिक परिस्थितीची जाणीव आहे, ती बाबासाहेबांना शेवटच्या क्षणापर्यंत छळलेली आहे. तुम्ही असं समजू नका की बाबासाहेब आंबेडकरांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं म्हणजे बाबासाहेबांना न्याय मिळाला असं नाही. आणि न्याय मिळाला असता तर बाबासाहेबांनी राजीनामा दिला नसता. काही महत्वाच्या गोष्टी मध्ये मध्ये सांगत जाणार आहे. ह्या गोष्टी आपण सात्विक बुद्धीने आपण हे पारखल्या पाहिजेत. आणि मग या पारतंत्र्याच्या काळामध्ये आज वर्तमान स्थितीमध्ये जो गाजावाजा केला जातो की या स्वातंत्र्यामध्ये बाबासाहेबांचं काय योगदान आहे, या स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्य सैनिक लढले, मग बाबासाहेबांनी नेमकं काय केलं हे जनमानसामध्ये या जातीयवादी मंडळीने आजपर्यंत येऊ दिलेलं नाही. बाबासाहेबांचं जे योगदान आहे या देशासाठी ते खऱ्या अर्थाने यांनी जर सांगितलं असतं तर यांची पोळी भाजली गेली नसती. जे काँग्रेसने राज्य केलं तेही राज्य करायला मिळालं नसतं. ही खुंडाट मनाशी बांधून ठेवा. पुन्हा आंबेडकर त्यांना जागा करायचा नव्हता आणि म्हणून बाबासाहेबांना झाकण्याचा प्रयत्न या मंडळीने केलेला आहे. मला जास्त त्याविषयी चर्चा करायची नाही. या ठिकाणी कार्यकर्ता जागरूक व्हावा, कार्यकर्त्याला ही माहिती मिळावी, हा त्या पाठीमागचा उद्देश. माझा अभ्यास किती हा महत्वाचा नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण हे लक्षात ठेवायचं आहे की बाबासाहेबांना झाकण्याचा जरी प्रयत्न केला, सूर्याला झाकलं तरी सूर्य उगवण्याचा थांबणार नाही. ही परिस्थिती आज आपल्याला लोकांसमोर आणून द्यावी लागेल. आजही लोक नावापुरता बाबासाहेबांचा उदो उदो करतायत, निवडणुकांपुरता बाबासाहेबांचा, फुले शाहू आंबेडकरांचा उदो उदो करतायत, पण त्यांची मानसिकता अजूनही परिपूर्ण बदललेली नाही की ते बाबासाहेब आंबेडकरांना या देशाचा युग पुरुष म्हणण्याची त्यांची अजून तयारी नाही. भाषणापुरतं बोलत असतील. म्हणून या विषयात आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल. इथला जो कार्यकर्ता, या कार्यकर्त्याला सगळ्याला जाणीव झाली पाहिजे की स्वातंत्र्याच्या काळामध्ये, पारतंत्र्याच्या काळामध्ये इंग्रजांच्या वाघाच्या तोंडामध्ये हात घालून गरजणारा जर देशाचा देशभक्त असेल तो बाबासाहेब आंबेडकर आहे. अनेक उदाहरण आहे. 1927 ला बाबासाहेब आंबेडकर महाडचा सत्याग्रह उभा करताना काय सांगतायत? आपण पाण्याचा गाजावाजा केला, आपण मूळ मुद्द्याला हातच घातला नाही. आपण महाडच्या चौदार तळ्याला चौदार पाणी म्हटलं, पाणी पेटवलं म्हटलं, सगळं काही म्हटलं. पण बाबासाहेब आंबेडकर महाडच्या सत्याग्रहामध्ये बुद्ध तत्वज्ञानामधून मानवी स्वातंत्र्याचा लढा लढतायत हे त्यांनी इंग्रजांना दाखवून दिलेलं आहे की तुम्ही बोलता ते करावं लागेल. 1927 ला बाबासाहेब म्हणतायत व्हाईसरायच्या मंत्रिमंडळामध्ये शिके बोलण्याचा ठराव आलेला आहे, त्या ठरावाची अंमलबजावणी करा. हे इंग्रजांना त्याची जाणीव झालेली आहे. आणि 1927 ला इंग्रजच्या व्हाईसरायला बाबासाहेबांच्या सगळ्या गोष्टींवर त्यांचं निरीक्षण होतं की बाबासाहेब कोणत्या दिशेने चाललेले आहेत. आणि याचाच परिणाम बाबासाहेब आंबेडकरांचं हे व्यक्तिमत्व जरी या देशातल्या लोकांना कळलेलं नसलं तरी इंग्रजांना बाकी ठाम माहिती होतं की हा माणूस या देशामध्ये आम्हाला राहू देणार नाही.
हे जरी गाडी खाली नेले असतील, स्वातंत्र्य सैनिक झाले असतील, अभिमान आहे मला, त्यांचा अभिवादन आहे त्यांना. स्वातंत्र्यामध्ये सुद्धा एका जातीचीच माणसं लढली नाहीत, सर्व जाती धर्माची लोक पेटलेली होती. तो प्रश्न वेगळा आहे. परंतु या ठिकाणी माझा शब्द जो महत्वाचा आहे, फक्त इंग्रजांच्या व्हाईसरायला आणि त्या राजकारत्यांना माहिती पडलेलं होतं की या देशामध्ये, या भारतामध्ये आम्ही जे राज्य करत आहोत, 150 वर्ष राज्य करत आहोत, याला कुठेतरी सुरुंग लागायला सुरुवात झालेली आहे. आणि त्या सुरुंगाचं स्त्रोत जर कोणाकडे असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांकडे आहे. आणि म्हणून महाडच्या सत्याग्रहाचा मी उल्लेख या ठिकाणी मुद्दाम म्हणून केला. त्या ठिकाणी इंग्रजांना सांगतात की तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, या देशात राहून तुम्ही आमचं परिवर्तन काय केलं? तुम्ही तुमच्या कंपनीचा प्रसार केला, देशातली संपत्ती तिकडे नेली, सगळं काय केलं. तुम्ही सामाजिक परिवर्तनाला हात घातलाय का? आणि सामाजिक परिवर्तनाला हात घातला असेल तर सार्वजनिक पाणवठे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खुले करण्याचा ठराव जो तुम्ही केलाय त्याची अंमलबजावणी करताय की नाही? आणि म्हणून महाडचा सत्याग्रह आहे. मी तिथे आता जास्त जात नाही, कारण सगळे ज्ञात आहे, अगदी घासून सगळ्याला पाठ झालेला आहे, म्हणून त्या विषयाकडे जात नाही. आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांचे जे काही विचार आहेत ते 2-3 विचार फक्त वाचून दाखवतोय आणि नंतर विषयाच्या काही पॉइंट कडे येतोय. 15 फेब्रुवारी 1946 ला बाबासाहेबांनी दहिवडी सातारा या ठिकाणी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये स्वातंत्र्याची कल्पना बाबासाहेबांनी सांगितली. मला ही स्वातंत्र्य हवं आहे, मला एक स्वातंत्र्य हवं आहे, पण एक मालक जाईल आणि दुसरा मालक माझ्यावर येईल, हे स्वातंत्र्य मला मान्य नाही. या देशातले इंग्रज जातील आणि उद्या काँग्रेस अँड कंपनी नावाचं मालक माझ्या शिरावर येईल, हे मला नको आहे. तुम्हाला समाजाचं अभिसरण होणार, समाज अभिसरणाचं स्वातंत्र्य, तळागाळातल्या माणसाला या स्वातंत्र्याचा लाभ मिळणार आहे की नाही, हे मला स्वातंत्र्य हवे. मी स्वातंत्र्याच्या विरोधात नाही. आणि आपल्याला वाक्य पाठ आहे बाबासाहेबांचं की स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये किंवा भारताच्या या भारतासाठी माझ्याकडून काय जर वाद झालं मी ते स्वतःला गोळी घालून घेईल. एवढा मोठा स्वातंत्र्य सैनिक बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला समाजामध्ये आज उभा करता आला पाहिजे की या देशहितासाठी जर माझ्याकडून काही गुन्हा झाला तर मी स्वतःला गोळी घालील, हे म्हणणारे बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणून त्यांच्या स्वातंत्र्याचा जो संज्ञा त्यांनी जी केलेली आहे ती भाषणांमधून केलेली आहे की इथली सत्ता बदलेल, नक्कीच इंग्रज या ठिकाणातून जातील, पण दुसरी जी सत्ता येईल ती सत्ता सामाजिक अभिसरणाची असेल का, वंचितापर्यंत जाईल का? आज वंचिताचा लढा आजही उभा करावा लागतोय. प्रचार म्हणून मी बोलत नाही, सत्य परिस्थिती नाकारू नका. आज वंचितासाठी बाबासाहेबांचा नातू आज झगडतो आहे, हे प्रत्येकही आपण विसरता कामा नये. आणि याचं कारण आहे की आपण हा वंचिताचा लढा समाजातल्या लोकांपर्यंत आणि बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व आपण समाजापर्यंत देऊ शकलो नाही. हे त्याचं कारण आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं खरं योगदान या देशासाठी काय आहे हे सांगण्यात आम्ही कुठेतरी कमी पडलो, कचरलो. हे भय आपल्याला बाहेर काढायचं आहे. आणि म्हणून ठामपणाने आज या देशामध्ये, या देशातील स्वातंत्र्याची फळं भोगणाऱ्या या राजकारत्यांना तुम्हाला ठरावाने स्वाभिमानाने सांगावं लागेल की या देशाचा पहिला स्वातंत्र्य सैनिक जर असेल तर तो बाबासाहेब आंबेडकर आहे. या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या लोकांना या ठिकाणी ठणकावून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या इंग्रजांच्या काळामध्ये सांगितलेल्या आहेत. इंग्रजांच्या विरुद्ध बोलणं यांची हिंमत नव्हती, पण तोच बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेमध्ये गरजला. तोच बाबासाहेब आंबेडकर सायमन कमिशनच्या पुढे येऊन सांगतो की तुम्ही या देशामध्ये येऊन आमचा काय बदल केला, शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे का, सामाजिक परिवर्तनाची जबाबदारी घेतली नसेल तर या देशात राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही. चेरेगावची घोषणा देणारा बाबासाहेब आंबेडकर आहे. चेरेगावची घोषणा 9 ऑगस्ट 1942 ला काँग्रेस अँड कंपनीने सांगितली आणि त्याचा उदो आम्ही केला. पण बाबासाहेबांचा सायमन कमिशनच्या पुढे दिलेलं निवेदन, शिक्षणाचा अधिकार आज सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, या देशाचं सामाजिक परिवर्तन पोहोचलं पाहिजे, हे सांगायला आम्ही कुठेतरी कचरतोय. हे ठासून त्यांना सांगितलं पाहिजे. आज त्या शिक्षणाचा बाजार होतोय जे 88 बाबासाहेबांनी मागून घेतलं.
की शिक्षणाचा अधिकार हा सरकारला जबाबदारी सांभाळावी लागेल, त्याचाच बाजीकरण डोळे देखत आपण पाहतोय. त्यालाही कारण हेच आहे की बाबासाहेबांचे तत्व आम्ही ठासून लोकांपर्यंत सांगितलेलं नाही आणि म्हणून कळत न कळत हा विषय माझ्याकडे आलेला आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जास्त ठराविक वेळेमध्ये हा विषय देण्याच्यासाठी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान खऱ्या अर्थाने काय आहे तर पहिले जे काही पॉइंट आहेत, कोणाला लिहिता येत असेल तर लिहून घ्या. शैक्षणिक क्षेत्रामध्ये बाबासाहेबांचं योगदान, नंतर आहे साहित्य क्षेत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान, आर्थिक क्षेत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान, सामाजिक क्षेत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान, कामगार क्षेत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान, शेतकऱ्यांच्या साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान, भारतातील संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान, लोकशाही रुजवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान, भारतीय संविधान आणि अबाधित राखण्यासाठी बौद्ध धर्माचा स्वीकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे. आणि या योगदानाच्या संदर्भामध्ये आपण खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा जो शेवटचा मुद्दा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये बौद्ध धर्म देऊन या देशावर योगदान केलेलं आहे हे सांगायची हिंमत आज आपली झालेली नाही. जगताप साहेब, आम्ही कचरतोय, हळू सांगतोय मी बुद्ध आहे, पण बुद्ध मला ठासून सांगता आला नाही आणि म्हणून त्या पॉइंट मध्ये मी जाताना या ठिकाणी बोलेल. आणि म्हणून या सगळ्या काही गोष्टी व्यवहारातल्या आहेत त्या आपण जाणून घेतल्या पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान आहे त्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मी सांगितलेलं आहे की विद्येचं महत्व बाबासाहेबांना कळलेलं आहे. शिक्षण हे सर्वांना मिळालं पाहिजे. आपल्या गुरुचं विद्येविना मती गेले, वित्त गेलं, हे विद्येचं गुरुचं क्रांतिबाज ज्योतिबांचं जे तत्व आहे त्याला कळस बांधण्याचं काम बाबासाहेब करतात. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तुम्हाला पाठ आहे ती वाक्य, त्यासाठी त्या दिशेने येतात. मग हे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, त्याला देणारा व्यक्ती तर त्या ठिकाणी पाहिजे. याच्यामध्ये शिक्षण हे सर्व लोकांसाठीच दिलं गेलं पाहिजे. हे त्या काळात होतं का? 1928 ला होतं का? याचं उत्तर नाही म्हणून मिळतंय. ठराविक वर्ग शिक्षित झालेला होता आणि जरी क्रांतिबाज ज्योतिबांचं असेल तर बाबासाहेबांनाही बाहेर बसावं लागलं ना. आणि हे शल्य बाबासाहेबांच्या मनामध्ये होतं आणि म्हणून शिक्षणाला जे त्यांनी सांगितलेलं, मी मगाशी सांगितलं सायमन कमिशनची जी ऑर्डर आली त्याच्या समोरही बाबासाहेब आंबेडकर सांगतात की तुम्हाला या शिक्षणाची जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल. तुम्हाला या देशामध्ये राज्य करायचं असेल तर शिक्षणाची जबाबदारी घ्यावी लागेल. आणि मग नंतर व्हॉलेंटरी बोर्ड वगैरे वगैरे हे बोर्ड होऊन त्यांनी शिक्षणाचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांसाठी शिक्षण देण्याचं काम व्हाईसरायच्या काळामध्ये सुद्धा झालं. काही आपलीही मंडळी त्यामध्ये त्याचा लाभ उठवू शकली. ज्यांना मिळालं नाही, खऱ्या अर्थाने 100% मिळायला पाहिजे होतं, ते त्या वेळामध्ये मिळालं नाही. परंतु बाबासाहेबांचा टास या इंग्रजांच्या लक्षात आला की शिक्षणाची जबाबदारी आम्हाला सोडता येणार नाही, म्हणून लोकल बोर्ड वगैरे जिल्हा परिषदेच्या शाळा वगैरे या ज्या तयार झाल्या त्या काळामध्ये त्याचाच उगम झालेला आहे. आणि म्हणून हा पहिला पॉइंट आपण लक्षात ठेवला पाहिजे की शिक्षणाची जबाबदारी ही जर खऱ्या अर्थाने या ठिकाणचा सुशिक्षित वर्ग जर निर्माण झाला असेल तो क्रांतिबाज ज्योतिबा फुल्यांच्यामुळं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या या शैक्षणिक धोरणामुळे झालेला आहे. हे शैक्षणिक धोरण बाबासाहेबांनी घेतलेलं आहे. शिक्षणामध्ये असमानता होती, बाबासाहेबांना संस्कृतचा विषय घेता आला नाही, तिथं जाती येता नडलेली होती. हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या मनामध्ये शिल्लक करून होते. आणि म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांना हे शिक्षण मिळालं पाहिजे. आज गाव तांड्यामध्ये राहणाऱ्या मुलांनाही अजूनही शिक्षण मिळत नाही. ऊसतोड कामगाराचा माणूस या ठिकाणी भेटतोय, त्यांचंही अजून शिक्षणाची जबाबदारी पूर्ण झालेली नाही. आदिवासी भागामध्ये अजूनही शिक्षणाची पूर्णता झालेली नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, कारण त्याचा तो प्रचार व्हायला पाहिजे होता. तो होण्याच्या ऐवजी 1924 ला या ठिकाणी देशातल्या शैक्षणिक संस्था जिल्हा परिषदेच्या 165 शाळा या ठिकाणी आज खाजगीकरणाकडे जात आहेत आणि शिक्षणाचंही खाजगीकरण करतायत. आणि म्हणून ही जात आपल्याला ठेवायची असेल तर ही सामाजिक जागृती आपल्याला करावी लागेल. ज्यांनी शाळा बंद करतायत त्यांची नाकं दाबता आली पाहिजे. तुम्हाला
येत आहेत का? ज्यांनी घोषणा केली, संसदेमध्ये हा नियम झाला, त्यावेळेला नाक दाबणारे तुमचे होते की नाही 134 लोक? 134 कसं म्हटलं मी? राखीव जागेमध्ये गेलेली, आज मंत्रिमंडळामध्ये जाऊन बसले. त्यांनाही जाणीव व्हायला पाहिजे होती ना. पण सरळ ठराव पास होऊ लागलेला आहे. शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे आणि म्हणून हा लढा, सामाजिक लढा पुन्हा एकदा उभा करावा लागेल. पुन्हा बाबासाहेब येणार नाहीत. पण हे थांबवायचं असेल तर या सामाजिक प्रबोधनामधून ही शिक्षणाची जबाबदारी या सरकारला घ्यायला लावलीच पाहिजे. ही लढा आपल्याला उभा करावा लागेल. आणि तो लढा एकट्या बौद्ध माणसाने नव्हे तर बहुजनांपासून वंचित आहे, वंचित आहे या सर्वांना उभं करून आपण हा लढा उभं करणं गरजेचं आहे. नाहीतर उद्या शिक्षणाला, तुम्हाला ज्या शिक्षणामुळे आज प्रगती झाली, आज ज्ञानोबा कांबळेची प्रगती झाली, ती प्रगती उद्याच्या पिढीला होईल का नाही ही भीती निर्माण झालेली आहे. आणि त्यांच्याही लक्षात आहे की यांची प्रगती शिक्षणामुळे झालेली आहे आणि म्हणून शिक्षणाची दारं बंद करूया. म्हणून बाबासाहेबांच्या ह्या पहिल्या योगदानाला आपण न्याय देणार आहात की नाही? नुसतं भाषण ऐकून जमणार नाही. तर आपली तयारी काय आहे? आपली तयारी काय आहे? आणि म्हणून याच्यामध्ये शैक्षणिक सवलतीचा तो आताही प्रश्न आलाय, क्रिमिनलचा आलाय की जातनिहाय पडताळणी करतायत की आमच्यातला जो श्रीमंत झालाय त्याला मिळतं कामा नये. त्याला विचारता आलं पाहिजे तुम्हाला की आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ही उच्च शिक्षित झालेली आहे, पण तिला सामाजिक न्याय दिला का तुम्ही? जोपर्यंत सामाजिक स्वातंत्र्य तिला देत नाही, संसदेमध्ये उद्घाटनाला तिला बोलवत नाही, तुमच्या राम मंदिराच्या उद्घाटनाला बोलवत नाही, तिथं सामाजिक परिवर्तन तुम्ही पूर्ण केलं नाही हे ठणकावून सांगणारा वर्ग आज निर्माण करायचा आहे आपल्याला. जगताप साहेब, नुसती भाषणं आणि प्रकरणं आपल्याला ऐकायची नाहीत. अत्यंत महत्वाचा लढा आहे, जिवंत लढा आहे. जगजीवनराम जन्मभर यांच्या बरोबर राहिला, सवलती मिळाल्या त्याला, परंतु पंतप्रधानाच्या पदापर्यंत येऊ दिलं नाही. हे शल्य मनामध्ये आहे किंवा नाही? आजही तेच घडत आहे. आजही ते घडत आहे. बोलायला मला त्याच एका विषयावर जास्त वेळ लागेल, मी तिकडे जास्त जात नाही. आज सचिवालयामध्ये किंवा कार्यालयामध्ये जी काम करणारी मंडळी आहेत ती उच्चवर्गीय आहेत. याचा शहानिशा बाळासाहेब आंबेडकरांनी तक्त्याने दाखवलेला आहे. तक्त्याने, हे तक्त्याने दाखवलेलं आहे. तक्ता तुम्ही एकदा लक्षात ठेवा. मग ही दरी तुम्ही बदलणार आहात की नाही? बाबासाहेबांचं योगदान हे फलदायी होणार आहे का बाबासाहेबांनी केलेल्या कष्टावर पाणी टाकणार आहात? हा प्रश्न या ठिकाणी आहे. दुसरा प्रश्न निर्माण होतोय साहित्य क्षेत्रामध्ये बाबासाहेबांचं योगदान. साहित्य क्षेत्र, बाबासाहेबांनी स्वतः साहित्य हातात घेतलं, समाज परिवर्तनाचं लेखनाला सुरुवात केली. बाबासाहेबांनी स्वतःचं लिखाण या पद्धतीने केलं. जाती निवाड्याचं निवारण असेल, बुद्धाने त्याचा धम असेल, हुईज अनटचेबल असेल, या साहित्याला सुद्धा बाबासाहेबांनी हात घातलेला आहे. आणि त्या साहित्यामधून रिझल्ट सारखा ग्रंथ असेल, या साहित्यामधून प्रबोधन करण्याचं काम, या देशाचे डोळे उघडण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. आपण विसरतोय. त्यावेळेला रिझल्ट लिहितायत बाबासाहेब, त्यावेळेला रिझल्ट लिहितायत. तिथं बाबासाहेब जातीचा सगळा निवाडा करतायत, रामकृष्णाचं कोढं मांडतायत. त्यावेळेला सुद्धा कोणाची हिंमत झाली नाही की बाबासाहेबाला त्या लेखनाला अडवण्याची कोणाची हिंमत झाली नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये एक आंदोलन झालं, हे आपल्याला सर्वांना माहिती असेल. रिझल्टचा प्रश्न उभा राहिला. त्याही ठिकाणी आपण बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये मोठा लढा यशस्वी केला आणि त्या ठिकाणी सरकारला टीप टाकावी लागली की हे बाबासाहेबांचं लिखाण आहे, याला आमचं ऑब्जेक्शन नाही. खरं आहे की नाहीये? हे खरं आहे की नाही? आणि हे खरं जर असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचा जो साहित्याच्या संदर्भामधला प्रचार आहे, बाबासाहेबांचं साहित्य जे उभं राहिलेलं आहे ते साहित्य सामाजिक अभिसरणाचं साहित्य आहे. कोणताही विषय घ्या, मग रिझल्ट घ्या, हू इज द अनटचेबल घ्या, किंवा प्रॉब्लेम ऑफ द रुपी घ्या, किंवा अनेक ग्रंथ घ्या बाबासाहेबांचे. जवळजवळ बाबासाहेबांचा जो ग्रंथ समुदाय आहे तो भव्य दिव्य स्वरूपाचा ग्रंथ समुदाय बाबासाहेबांनी उभा केला आणि समाजाला अभिसरण करण्याची सुरुवात केली. मूकनायक पासून प्रत्येक चालवलं, प्रबुद्ध भारतापर्यंत आणून ठेवलं. आणि म्हणून समाजाचं जर प्रबोधन करायचं असेल त्यावेळेला वाचणारा वर्ग होता का हो? त्यावेळेला वाचणारा वर्ग कमी होता. तरी सुद्धा साहित्याला बाबासाहेब आंबेडकर पहिलं प्राधान्य देतात. 10वीच्या पारावर एक मूकनायक जात होता आणि एक जण वाचत होता आणि 1000 जण ऐकत होते. आज वाचणारे 1000 जण झाले, ऐकणारे कुणीच नाहीत.
मुकेश गेले 3 वर्षापासून प्रयत्न करतायत, अजूनही आमची संख्या 100च्या पर्यंत जाऊ शकत नाही. ही शोकांतिका आहे. बोलायला सोपं आहे, बाबासाहेबांचा उदो करायला सोपं आहे, पण कृतीत उतरायला बाकी आपण कुठेतरी कचोरतोय, कमी पडतोय, ही कबुली आपल्याला द्यावी लागेल. माझे विषयच असे आहेत, मी मोघा विषयामध्ये बोलणारच नाही. आणि म्हणून ह्या साहित्याला जर उजाळा द्यायचा असेल तर बाबासाहेबांच्या साहित्याला उद्गार द्यावा लागेल. विद्रोही साहित्याच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा इतिहास जनतेसमोर आणावा लागेल. बुद्धांनी त्याचा धम्म प्रचाराच्या माध्यमातून ठेवावा लागेल. बाबासाहेबांचं हिंदू कोड बिल बाजूला अभ्यासामध्ये ठेवावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं सगळं लिखाण, कामगारांचं असेल, शेतकऱ्यांचं असेल, हे लिखाण सगळं बाबासाहेबांचं आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. आणि म्हणून या साहित्यालाही तितकंच महत्व आहे. जरा धावतो बोलतोय, माफ करा. त्यानंतर आर्थिक क्षेत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान हे तर सगळ्याला पाठच झालंय. या देशाची आर्थिक स्थिती हिचं अभिसरण झालं पाहिजे. याच्या घरात जळत नाही, त्याच्या घरात जळत नाही एवढी संपत्ती, अवाढव्य संपत्ती, आणि दुसऱ्याला हातावर कमवायचं आणि पाण्यावर खायची ही परिस्थिती अजूनही संपलेली नाही. म्हणून संपत्तीचं विकेंद्रीकरण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या संपत्तीच्या आणि आर्थिक धोरणाच्या साठी बाबासाहेबांना जे साहित्यिक आहेत ते म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्राचे बाप आहेत. याची शिष्टमंडळ आलेलं होतं आणि शिष्टमंडळ आर्थिक अभ्यास करायला आलेलं असताना त्या शिष्टमंडळाच्या अभ्यासामध्ये बाबासाहेबांना यांनी जाऊन दिलं नाही. परदेशीय वेलिंगमन काय त्याचं नाव आहे, नाव मला आठवत नाही, पण ते वेळ आलं आणि त्या ठिकाणी शेवटच्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर त्यांना भेटतात आणि त्यावेळेला ते शिष्टमंडळातले प्रमुख म्हणतात की आम्हाला या देशाची अर्थव्यवस्थेचा अभ्यास झालेला आहे आणि आम्ही आज खुश झालेलो आहोत. त्यावेळेला बाबासाहेब फक्त एकच शब्द वापरतात, ज्याच्यावर तुमचं 4 दिवस अधिवेशन चाललं त्या पुस्तकाचा लेखक मी बी आर आंबेडकर आहे. तेव्हा त्यांना चकित होतात की हे बाबासाहेब आंबेडकर आहेत. पण बाबासाहेबांना झाकण्याचा तिथं प्रयत्न केला गेला. जागतिक लेवलचे जे अर्थशास्त्रज्ञ आलेले होते त्या अर्थशास्त्रज्ञांनी या ठिकाणी बाबासाहेबांना झाकण्याचा प्रयत्न केला. पण बाबासाहेबांचं आर्थिक धोरण जे आहे ते सर्वसामान्य जनतेच्या हातामध्ये पैसा यावा. रिझर्व्ह बँकेची निर्मिती आहे. 1935ला बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्व्ह बँकेची स्थापना केली. आर्थिक धोरणासाठी इन्कम टॅक्सची तयारी केली की याचा आर्थिक धोरणाचा अभ्यास व्हावा, ज्याच्याकडे प्रमाणाच्या बाहेर जे आहे ते सरकार जमा व्हावं, टॅक्सच्या रूपाने जमा व्हावं. हा सगळा इतिहास बाबासाहेबांनी लिहून ठेवलेला आहे. हे काय फक्त महारामांगासाठी ठेवलेलं नाही, हे सर्व जाती धर्माच्या लोकांना आजही लाभकारक आहे. चोऱ्या करता ती भाषा वेगळी आहे, चोरून लपून ज्यांची संपत्ती आहे ती भाषा वेगळी आहे, पण उजळ माथ्याने आजही कुणाला या देशामध्ये बाबासाहेबांच्या विचाराच्या बाहेर संपत्ती ठेवता येत नाही. एवढं मोठं आर्थिक धोरण, प्रॉब्लेम ऑफ द रुपीज नावाचा ग्रंथ बाबासाहेबांनी या देशाला देऊन अनंत उपकार केलेले आहेत. वाचलाय का त्यांच्या राज्यकर्त्यांनी? वाचतात का त्याच्यावर? बाबासाहेब आंबेडकर पीएचडी मिळवतात. जगामध्ये त्या ग्रंथाचा उदो होतो आणि या ठिकाणी बाकी लोकांनी अजूनही त्या ग्रंथाकडे पाहण्याचा प्रयत्न केलेला नसेल. व्यापाराची व्याख्या, बाबासाहेबांचं भारतातील व्यापार व्यवस्था या संदर्भामध्ये आर्थिक दृष्ट्या बाबासाहेबांचं अनेक लिखाण या ठिकाणी आलेलं आहे. ते लिखाण आता उजेडामध्ये यावं लागेल, त्याचं तुम्हाला आणि मला वाचन करावं लागेल आणि ते वाचन करून यांच्या समोर ठेवावं लागेल, त्यांच्या नाकावर ठेचून सांगावं लागेल की आर्थिक धोरणाचा बाप जो आहे हा बाबासाहेब आंबेडकर आहेत, हे तुम्ही विसरता कामा नयेत. आणि ही आर्थिक व्यवस्था जर तुम्ही नाकारत असाल तर बाकी या देशाची अधोगती आहे. आज या देशाचा आर्थिक व्यवहार कर्जबाजारी झालेला आहे. बाबासाहेबांचं नियोजन पद्धती होती, नियोजन मंत्री होते बाबासाहेब आंबेडकर, आणि अनेक गोष्टीचा जो दुरावा झालेला आहे, बाबासाहेबांच्या विचाराकडे दुर्लक्ष झालेलं आहे. त्याचं कारण आज देशातल्या प्रत्येक नागरिकावर कर्ज आहे. आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांच्या आर्थिक विचाराच्या विषयी जे असलेले ग्रंथ आहेत त्या ग्रंथाची आपणही अभ्यास केला पाहिजे, लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. आजही रस्त्यावर कमवणारी लोक आहेत.
यांचं परिवर्तन होण्यापर्यंत ही स्थिती थांबत नाही, हे स्वातंत्र्य थांबत नाही. आणि म्हणूनच अण्णाभाऊ साठे म्हणाले होते ना, ही आजादी झुटी है. अण्णासाहेब अण्णाभाऊ साठे पण म्हणतात ते आजादी झुटी आहे. हे कशाचं प्रतीक होतं? हे बाबासाहेबांच्या आर्थिक धोरणाचं प्रतीक होतं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आर्थिक संदर्भामध्ये स्पेशल विषय आहे तो बाबासाहेबांचं आर्थिक योगदान कसं आहे, बाबासाहेबांनी कसं नियोजन केलेलं आहे, ग्रंथाचे उतारे कसे घेतलेले आहेत, त्यामध्ये लोकांना पटवण्याचं काम कसं केलेलं आहे, हे या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मला समजून घेऊन मी लोकांना पचवीन. मला जर समजलं नाही तर मी लोकांना काय पचवणार आहे? आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. आर्थिक धोरणाचं जे आहे, आर्थिक विकेंद्रीकरण, बँकेचं राष्ट्रीयकरण, हे बाबासाहेबांचा उद्देश आहे. नाही तर यांच्या सोसायट्या वाढल्या असत्या ना, यांच्या सहकारी सोसायट्या वाढल्या असत्या. त्याला कुठेतरी आळा बाबासाहेबांच्या मुळे मिळाला. आणि म्हणून राष्ट्रीयकृत बँका तयार झाल्या आणि आज गोरगरिबाला त्याचा लाभ मिळतोय. हे आपण ठणकावून लोकांच्या समोर सांगितलं पाहिजे. बहुजनांना नव्हे, सवर्णांना समजावून सांगितलं पाहिजे की तुम्ही जो लाभ घेत आहात, तुम्हाला जो मोबदला मिळत आहे, टॅक्सचा मोबदला मिळत आहे, आर्थिक धोरण केलं जात आहे, अंदाजपत्रकाचा अंदाज केला जातो आहे, की पळवपळवी करतायत. आता विषय वाढत चालले, तो विषय मी का पुढे नेत नाही. यांचं आर्थिक धोरण एक इकडे खुश करायचं आणि दुसऱ्याकडचं काढायचं. आदिवासी मंडळाचं जे आर्थिक धोरण आहे ते यांनी इकडे फिरवले आणि आपला उद्या करून घेत आहेत. या लोकांना सुद्धा जाब विचारण्याची ताकद जर आपल्याला निर्माण करायची असेल तर बाबासाहेबांच्या आर्थिक धोरणाकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. त्यानंतर आहे बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण झालं. सामाजिक क्षेत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान, सामाजिक अभिसरण हे बाबासाहेबांचं अत्यंत महत्वाचं आहे. समाजाचं परिवर्तन झालं पाहिजे. समाज जो तळागाळात गेलेला आहे त्या माणसाला आपल्याला पोहोचवलं पाहिजे. हे सामाजिक परिवर्तन बाबासाहेब आंबेडकर करतायत आणि सामाजिक परिवर्तनाच्या साठीच बाबासाहेब बुद्धाकडे वळलेले आहेत. सगळ्यांनी याच्यामध्ये यावं. हे सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे. सामाजिक परिवर्तन म्हणजे सर्व समाजाला जातविरहित समाज व्यवस्था देण्याची तयारी या देशामध्ये अपेक्षित बाबासाहेबांना होती आणि म्हणून बुद्धाकडे बाबासाहेब वळलेले आहेत. हे आपण लक्षात ठेवावं. परंतु आज धर्मनिरपेक्षता प्रेम्बल मध्येच याचा उद्देश केलेला आहे बाबासाहेबांनी. आणि म्हणून जास्त खोलात न जाता आपल्याला प्रेम्बल मधून सुद्धा, उद्दिष्टामधून सुद्धा हे माहिती पडत आहे की समाज अभिसरण करायचं असेल तर सर्व समानता, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय आणि नीती ही सर्व स्तरापर्यंत पोहोचली पाहिजे. हा प्रभाव लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. ही बाबासाहेबांची अपेक्षा होती. आणि म्हणून आज सामाजिक परिवर्तन जर अजूनही अडून पडलेलं असेल, अजूनही समाज वेगवेगळ्या पद्धतीने दुभंगला जात असेल तर ते बाबासाहेबांच्या या कष्टाला आणि मेहनतीला आपण न्याय देत नाही. आपण एक दुष्कर्मी आहात असा आपल्याला शिक्का मारून घ्यावा लागेल. आणि म्हणून ते होऊ नये, म्हणून सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे. कांबळेच्या मुलाचं रोटीवर जो सवाल करतात, कांबळेच्या मुलांनी इतर मागासवर्गीयाच्या मुलापर्यंत जायला पाहिजे ना. नाही गेलो अजून आपण. अजूनही आपण पुणे जिल्ह्याच्याच माणसाचं सोयीपण करतोय, अजूनही आपण विदर्भाच्याच माणसाचं सोयीपण करतोय, ते पण जातीमध्ये आणि त्याचा गोतावळा पाहून करतोय. सामाजिक परिवर्तनाला आपल्याला बोलण्याचा अधिकार काय? आपणही अजून गावाबाहेरचा दुसरा जो समाज आहे त्यांना आपण सामावून घेतलेलं नाही, त्यांना उचलून घेतल्याचं काम केलेलं नाही, तर बाबासाहेबांचे सामाजिक अभिसरण कसं होईल? हाही विचार करण्याची वेळ आहे. आणि म्हणून भीमराव साहेबांनी योगदान दिलेलं आहे. भीमराव आंबेडकरांनी आता वर्तमान स्थितीमध्ये भीमराव साहेब म्हणतायत की तुम्ही आता बुद्ध झालेला आहात, पण तुमच्या बुद्ध वर्तणुकीमधून तुम्ही इतर समाजाला बुद्ध करणार आहात की नाही, त्याला सामाजिक प्रभावामध्ये घेणार आहात की नाही. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व तुम्हाला इतर धर्मामध्ये राहून मिळणार नाही, आजही मिळणार नाही. जरी वर्ण व्यवस्था त्यांनी नष्ट केलेली असली, कळत न कळत ते चुकून यायचा प्रयत्न करतायत. मनुस्मृतीला परत आणण्याचा प्रयत्न करतायत, शालेय पाठ्यपुस्तकामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करतायत. कारण तुम्ही झोपलेला, तुम्ही जागे झाले पाहिजे. आणि म्हणून हे सामाजिक परिवर्तन करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी प्राणाची आहुती देण्याचं काम केलेलं आहे. बाबासाहेबांना या सामाजिक परिवर्तनासाठी, बाबासाहेब आंबेडकरांनी या सामाजिक परिवर्तनासाठी ज्या वेळेला यांच्याकडे 35ला घोषणा करतात बाबासाहेब आंबेडकर, मी हिंदू धर्मात जन्माला आलोय, हिंदू धर्मात मारणार नाही, हे दुखणं त्यांचं अजूनही संपलेलं नाही. हे आणि आमच्या हिंदू धर्माला विरोध केलेला आहे. हे दुखणं अजून त्यांचं मिटलेलं नाही.
बाबासाहेबांनी त्यांच्या परीने आम्हाला बौद्ध केलं, पण आम्ही बौद्ध झालेलो इतरांना बौद्ध करू शकलेलो नाही. ही शोकांतिका या ठिकाणी आहे. आणि सामाजिक अभिसरणाची नांदी ही जात विरहित संस्थेमध्ये द्यायची असेल तर बुद्ध विचारातच परिवर्तन बाबासाहेबांनी दिलेलं आहे. कार्ल मार्क्स आणि बुद्ध या विचारामध्ये त्या ग्रंथामध्ये सुद्धा बाबासाहेब तेच म्हणतायत. आणि म्हणून तुम्हाला सामाजिक परिवर्तन करायचं असेल तर बाबासाहेबांच्या मूळ विचाराला हात घालावा लागेल. आणि तुम्ही जे बाबासाहेबांचे अनुयायी आहात, तुमची नैतिक जबाबदारी आहे, नीतीचं राजकारण या ठिकाणी उभं करावं लागेल. आणि म्हणून याचाही या ठिकाणी विचार केला जावा अशी एक अपेक्षा आहे. त्यानंतर कामगार नेता, मी ज्या गिरणीमध्ये कामाला लागलो, गिरणीतली अवस्था होती, त्या गिरणी कामगारांची सुद्धा व्यथा बाबासाहेबांनी मांडली. कॉम्रेड डांगे असतील, ते हे कामगारांचे नेते जे आहेत ते त्यावेळेचे कामगारांचे नेते सुद्धा बाबासाहेबांची प्रेरणा घेत आहेत. नारायण लोखंडे, ही जी प्रेरणा आहे ती बाबासाहेबांची त्यांनी घेतलेली आहे. यांनी तर त्या सरकारने सांगितलं तर संप करण्याचा कायदाच नाही. बाबासाहेबांनी संपाचा कायदा केला. कामगारावर अन्याय होता कामा नये, कामगारावर अन्याय होता कामा नये, कामगारांच्या कामाचे तास कमी होता कामा नयेत, त्या कामगारांचे कामाचे तास कमी झाले पाहिजेत. ही व्यथा मांडणारा महामानव हा बाबासाहेब आंबेडकर आहे. कामगार नेता बाबासाहेब आंबेडकर आहे, दलितांचा नेता नाही. दलितांचा राजा भीमराव माझा गाणी म्हणून आम्ही खुश होतोय. कामगारांचा नेता कधी तुम्ही उभे करणार आहात? जी कामगार चळवळ या ठिकाणी कम्युनिस्टांनी उचलून धरली, त्यानंतर बाबासाहेबांच्या या चळवळीमध्ये बाबासाहेबांची गिरणी कामगार सभा म्हणून होती आणि त्याच्यामध्ये 40 दिवसाचा संप बाबासाहेबांनी यशस्वी केला आणि कामगारांना न्याय हक्क मागून दिला. एकच उदाहरण देईल, गिरणीतला कामगार असल्यामुळे आमचे कामगार त्रासन खात्यामध्ये जातीवर आधारित, त्यांनी कपडा खात्यामध्ये काम करायचं नाही आणि मी क्लार्क असल्यामुळे मला यांच्या पगारातली तफावत माहिती पडत होती. त्रासन मधल्या कामगाराला कपड्यातल्या कामगारापेक्षा पगार जवळजवळ 25 ते 30% कमी होता. आणि तिथं त्यांनी जातीचं बंधन पाळलं की कपडा चालवताना जे धोटा आहे त्या धोट्याला फुंकर मारूनच धागा वळला जातो आणि तिथं जात बाटली जाते आणि म्हणून तिथं कामगारांना कुणाला न्याय मिळाला नाही. 1 वर्षभर मी त्या खात्यामध्ये काम केलं, कामगार म्हणून केलं आणि नंतर त्यांना माहिती पडलं अरे हा कांबळे आहे. मग त्याच लोकांनी माझी उचल केली आणि हा शिकलेला आहे तर ह्याला क्लार्क मध्ये घ्या. मला फायदा झाला, मला फायदा झाला. ही शोकांतिका मला जरी फायदा झालेला असला तरी गिरणी आज बंद पडल्या, ती शोकांतिका आहे. आणि म्हणून कामगारांची असमानता, कामगारांची न्याय व्यवस्था, कामगारांची सुविधा 12 तासाचे 18 तास करून 12 तासाचे 8 तास करणारा हे बाबासाहेब आंबेडकर कामगार नेता आहे. महिलांच्या संदर्भामध्ये न्याय देणारे कामगार नेते बाबासाहेब आंबेडकर आहेत. प्रसूतीची रजा जी आज भोगतायत त्या पोरींना सांगा ना तुम्ही, या माझ्या मालिकेमध्ये ऐकायला ज्या महिला आहेत त्यांनी सांगा ना, तुला बाळकपणाच्या रजा 6 महिन्याची झाली, 9 महिन्याची झाली, वाटतं 6 महिन्याची झाली, वाढवत चाललेले आहेत. याला योगदान बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. तिथे त्याने कांबळ्याची सून नाही पाहिली, तिथे तिने भालेरावाची सोनवण्याची मूल नाही पाहिलं. मग हे योगदान या लोकांच्या मुखामध्ये कधी आहे का? यांच्या मुखामध्ये पोहोचलेलं आहे का? म्हणून कामगारांना न्याय देण्याच्यासाठी कामगारांचे तास आणि कामगारांना मिळणारा आर्थिक धोरण हे बाबासाहेब मांडतायत. 12 महिन्याचं काम आणि 13व्या महिन्याचा पगार, ज्याला आपण बोनस म्हणता, तो बोनसचा कायदा बाबासाहेब करतायत. इंग्रजांच्या राजवटीमध्ये करतायत. स्वतंत्र मजूर पक्षाचा जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा आज या ठिकाणी लिखित आहे, तो वाचा आणि तो जाहीरनामा आजच्या लोकशाहीच्या लोकांच्या हातामध्ये द्या. त्यांना सांगा एवढंच काम करा, ते करू शकत नाही. हा जो कामगार नेता आहे, कामगारांचे जिवंत प्रश्न आहेत, या प्रश्नाला उकल देणारे बाबासाहेब आंबेडकर आहेत. संपाचा कायदा हा बाबासाहेबांनी मान्य करून घेतला. त्याला संपाचा अधिकार आहे, त्याला न्याय हक्क मागण्याचा अधिकार आहे. प्रॉव्हिडंट फंडाचा कायदा असेल, बोनसचा कायदा असेल, पद उन्नती असेल, कर्तृत्वाप्रमाणे त्याला उन्नती मिळाली पाहिजे, त्याला इंडेक्स मिळाला पाहिजे, महागाई भत्ता मिळाला पाहिजे. या सगळ्या काही गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांच्या
37 आणि 42च्या धोरणामध्ये हे प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणून कामगारांचा एकमेव नेता जर असेल तर तो बाबासाहेब आंबेडकर आहे. नंतर या चळवळी उभ्या राहिल्या. गदा आंबेडकर असतील, नारायण लोखंडे असतील, हे नंतरच्या चळवळी आहेत. पण प्रेरणा आणि मूळ स्थान हे बाबासाहेबांचं आहे. म्हणून कामगार नेता तुम्हाला समाजामध्ये आज उभा करावा लागेल. आजही म्युन्सिपाल्टीमध्ये बाबासाहेबांची युनियन आहे. या युनियन मधूनही आपण हे त्या ठिकाणी जगाला सांगितलं पाहिजे की त्या ठिकाणी कामगाराची विभागणी असता कामा नये. आज म्युन्सिपाल्टीमध्ये सवर्णाचा माणूस काम करत नाही. दुर्मिळ कुणी असेल तर शंका असेल, त्याच्याबद्दल वादच नाही. पण जर एवढी बेकारी आहे तर महानगरपालिकेमध्ये झाडूवाल्यामध्ये यावं नाही एखादा सवर्ण, येत नाही. आणि ही बाबासाहेबांची तळमळ होती की या ठिकाणी कामगार सर्व त्याला न्याय मिळाला पाहिजे, कामगाराला त्याच्या कष्टाचं फळ मिळालं पाहिजे. हे कामगार युनियनच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत. वेळ कमी असल्यामुळे हा सेपरेट कधीतरी एखाद्या या विषयावर आपण बोलू शकतो त्याच्यासाठी. त्यानंतर शेतकरी खोतीचा प्रश्न पहिला उभा केला बाबासाहेब आंबेडकरांनी. ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे 500 एकर जमीन आहे, ज्याच्याकडे काहीच नाही, कसायला ही जमीन नाही. 1964 ला कर्मवीर दादासाहेब गायकवाड विधानसभेमध्ये म्हणतात, अहो तुमचं झालं भलं की कशाला त्याची जमीन राहील त्याचं घर. त्यावेळेला कर्मवीर दादासाहेब म्हणतात, अहो ज्याच्याकडे काही नाही त्याचं काय. आणि कमाल जमीन धारणाचा कायदा जो आहे, मग यांच्या जमिनीचं सिलिंग ऍक्ट आला आणि तो सिलिंग ऍक्ट देण्याचं काम हे बाबासाहेबांच्या प्रेरणेमधून झालेलं आहे. जमिनीचं नियंत्रण करण्यात आलेलं आहे. आता इथं शहरात राहणाऱ्या लोकांना जमिनीचं महत्व नसेल, पण माझ्याकडे बोटभर तुकडा आहे त्याचं मला महत्व कळलेलं आहे. ह्या ज्या महानवतनी जमिनीत काल परवा परिषद झाली, त्या परिषदेमध्ये त्या जितेंद्र गायकवाड यांनी अत्यंत प्रभावीपणाने हे विषय मांडलेले आहेत. त्या कोळगे म्हणून होते, त्यांनी हा विषय मांडलेला आहे की आजही जमिनीचं हस्तांतरण या ठिकाणी ज्या जमिनी दिल्या त्या महारवतनी जमिनी सुद्धा आज तुम्हाला विकायचाही अधिकार नाही. विकायचा असेल तर त्याच्यावर दंड द्यावा लागतो. आणि म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर या वतनी जमिनीच्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी मिळालेल्या जमिनी त्या कसल्या पाहिजेत. आणि ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर या वेळेला जमिनीच्या संदर्भात येतात त्यावेळेला वतनींचं वतन सोडा आणि शहराकडे चला हे बाबासाहेबांना म्हणावं लागलं. शेवटी हे देशाची परिस्थिती ही शोकांतिका आहे. आणि म्हणून शेत जमीन ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे आहे, नाही त्याच्याकडे काय आहे. आणि म्हणून कशाला जमीन मिळाली पाहिजे. जमीन कमाल धारणाचा कायदा आला, सिलिंगचा कायदा आला आणि कष्टकऱ्यांच्या हातामध्ये गायरान जमिनी वगैरे देण्याचा जो लढा आहे तो लढा यशस्वी करण्यामध्ये काही ठिकाणी यश आलं, पण लोक काही काम ते मिळूनही त्याचा उपभोग घेऊ शकले नाहीत. ही शोकांतिका आहे, ही शोकांतिका आहे. म्हणून कोकणातला जो खोतीचा जो प्रश्न आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी 1916 सालामध्ये तो ग्रंथ लिहिलेला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लिहिलेला आहे. क्रांतीबाई ज्योतिबांनी शेतकऱ्यांचे असूल लिहिलेला आहे. त्याच्याच आधाराने बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा ग्रंथ लिहितात. आणि शेतकऱ्यांच्या आधाराला जर न्याय दिला तर शेतकऱ्यांची आत्महत्या होईल का. पण हे बाबासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्र नेता म्हणून बसले आणि बाबासाहेबांच्या तत्वाला तिलांजली देऊ लागले. त्यामुळे आज या देशाची ही दुरावस्था झालेली आहे. हे लोकांच्या नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न करा आणि पुन्हा बाबासाहेब आंबेडकर आपल्याला जागा करावा लागेल. पुन्हा या शेतीचा प्रश्न या ठिकाणी आता आम्हाला शेतामध्ये काम करण्याची हिंमतच झालेली नाही. आणि म्हणून तुम्हाला जमिनी देऊन कसणार कोण. त्या कसल्या तर पाहिजे. ही कसण्याची सुद्धा हिंमत शेतकऱ्यामध्ये निर्माण करावी लागेल. आणि म्हणून शेतीच्या प्रश्नाच्या विषयी बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने हा लढा त्यांनी त्या वेळेला उभा केलेला आहे. खोतीचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणाने पाहण्यासाठी मिळेल, याच आपण लक्षात ठेवावं. त्यानंतर आहे संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान. हिथं तर मोठा जटिल प्रश्न आहे. हा तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बाबासाहेब आंबेडकरांकडे संविधान लिहिण्याची ड्राफ्ट कमिटी देण्याची हिंमत त्यांची नव्हती. वर्णन करत नाही, तो विषय आपला सेपरेट आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये येण्यासाठी संविधानाचे दरवाजे काय पण खिडक्या बंद राहतील म्हणणाऱ्या व्यक्तीला बाबासाहेबांनी आपल्या कर्तृत्वामधून दाखवून दिलं की माझं कर्तृत्व हे महत्वाचं आहे, माझं विद्या हे महत्वाची आहे, माझं ज्ञान महत्वाचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेच्या ड्राफ्ट कमिटीवर घ्यावं लागलं.
अनेक प्रकरणं झाली. बंगालच्या मतदारसंघामधून उभे राहिले, मंडळनी त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि बाबासाहेबांना त्या ठिकाणी घेतलं. तेही मंडळ ते पूर्व पाकिस्तानमध्ये गेलं. बाबासाहेब धोक्यात आले. पुन्हा बाबासाहेबांना आणि बाबासाहेबांच्या विरोधात कोण उभं केलं? नारायण काजरोळकर नावाच्या माणसाला उभं केलं. नारायण काजरोळकर चर्मकार समाजाच्या माणसाला बाबासाहेबांना विरोधात केलं. भंडारा मतदारसंघामध्ये बाबासाहेबांना सुद्धा तुमच्याच माणसाला उभं केलं, पण बाबासाहेबांना यांना पुढे येऊ द्यायचं नव्हतं. परंतु सूर्य हा झाकला जात नाही. बाबासाहेबांचं ज्ञान आणि बाबासाहेबांची जी झालेली भाषणं होती 1947 पर्यंत, 46 पासून ते 1947 पर्यंत जी भाषणं आणि बाबासाहेबांचा ड्राफ्ट पुरा झालेला होता, याचा अभ्यास करून नेहरूंना सुद्धा सांगावं लागलं की अरे आंबेडकरला या ठिकाणी घ्यावं लागेल, गांधीला सांगावं लागलं करावं लागेल. आणि म्हणून मुंबईच्या बॅरिस्टर जयकरला विनंती केली आणि बाबासाहेबांना पुन्हा संविधान सभेमध्ये घेण्यात आलं. आणि त्या संविधानाचा बाबासाहेबांनी उपयोग केला. ते मला वर्णन करण्याची गरज नाही. जी प्रास्ताविका आपण लहान मुलांकडून वाचतोय, बोलतोय, त्या प्रास्ताविकामध्ये संविधानाचं पूर्ण महत्व बाबासाहेबांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. समरसता, बाबासाहेब आंबेडकरांची समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, धर्मनिरपेक्षता या सर्वांवर आधारित असलेला विचार बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या लोकांच्या उन्नतीचा मार्ग या ठिकाणी ठेवलेला आहे. उदाहरण बरीच आहे. 340 कलमाच्या विषयी पंजाबराव देशमुखाचं उदाहरण सगळ्याला माहिती असेल. पंजाबराव देशमुख ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्ट करतायत त्यावेळेला राजगृहावर येतात आणि पाहतात बाबासाहेब आमच्यासाठी काही करतायत का. आणि म्हणून बाबासाहेब बाथरूमला गेले आणि ते टेबलावरचे कागद चालले. तिथे 340 कलम मिळाल्यानंतर त्या पंजाबराव देशमुखाच्या डोळ्यातून पाणी आलं की धन्य आहेत बाबासाहेब आंबेडकर की त्यांनी आमच्यासाठी सुद्धा काहीतरी केलेलं आहे. 340, 341, 42, 43 ते कलम आहे. ही कर्म बहुजनांच्यासाठी बाबासाहेबांनी ठेवली, अदर बॅकवर्ड साठी ठेवली. त्याही वेळेला बाबासाहेब सवर्णांना म्हणत होते अजून तुमची काय तरतूद करायची आहे का. त्यावेळेला यांनी सांगितलं आम्ही 96 कुले आहोत, आम्हालाही गरज लागणार नाही. आणि आज सगळा देश आणि महाराष्ट्र पेटलाय त्या मराठ्यांच्या ह्याच्यावर पेटलेला आहे. जर बाबासाहेबांचं त्यावेळेला त्यांनी ऐकलं असतं, ह्याच्यामध्ये तरतूद करता आली असती, याच्यामध्ये वर्गीकरण करता आलं असतं. पण ते वर्गीकरण न करता ही सवर्णाची जी काही मंडळी आहेत, धनिक मंडळी आहेत, धनिक मराठा आहेत, हे फोफावत गेले आणि देशावर एक प्रकारची राज्यशाही आज लादत आहे. 169 घरामध्येच राजकारण चाललेलं आहे. नणंद निवडून आली, भावजाई मागच्या दाराने गेली, पण भावजाई गेली. ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती आजही डोळे झाक करून जमणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांचं जे सामाजिक अभिसरण आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे, या संविधान आपण लिहितोय. संविधान वाचवण्याच्या साठी फक्त ज्या वेळेला त्यांनी उच्चार केला की संविधान आम्ही जाणणार आहोत किंवा संविधानाच्या विरोध करणार आहोत, सगळा समाज पेटला आणि काँग्रेस नावाच्या शक्तीला या लोकसभेमध्ये त्यांनी बीजेपीला, जातीवादी संघटनेला या ठिकाणी धडा शिकवला. हे उदाहरण आहे. संविधानावर नुसतं प्रेम करून जमणार नाही, तर संविधानाची अंमलबजावणी करण्याची सुरुवात ही तुम्हाला करावी लागेल. संविधान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. आपण हे शीर्षक घेतलेलं आहे संविधान विश्लेषण समितीच्या माध्यमातून 395 कलम आपण ऐकलेले आहेत. आपल्याकडे प्रत्येकाकडे संविधान आहे. या प्रत्येकाची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्याचं काम शुद्ध नागरिक म्हणून आपल्याला करावं लागेल. आता 395 कलम आमची आनंद भावरे साहेबांनी या ठिकाणी आम्हाला दिली, वाचली. उपयोग काय त्याचा? त्या कलमावर बोलण्याची आम्हाला हिंमत झाली पाहिजे. आमचा कार्यकर्ता पाठ करायची नाही कलम, त्या कलमावर होणारी जी आहे या पद्धतीने बोलण्याचं काम करावं लागेल. आणि म्हणून संविधान राखण्यासाठी, लोकशाही रुजवण्यासाठी, भारतीय संविधान तयार करण्यासाठी बाबासाहेबांचं योगदान हे अत्यंत महत्वाचं आहे. संविधान रुजवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान. संविधान रुजलं पाहिजे. बाबासाहेब म्हणतात मी संविधान दिलेलं आहे, पण चालवणारा जर नालायक निघाला तर त्या संविधानाचा उपयोग होणार नाही. आता मी पुढे बोलत नाही, त्याचा काय अनुभव येतोय तुम्हाला? संविधानाची कशी चिरफाड या ठिकाणी होते आहे. आणि आम्ही बाकी म्हणतोय संविधान लिहिलं माझ्या बापानी, त्या घोषणा देतोय. संविधानाला हात लावला तर हात छाटून पडेल. आपण तुम्ही हात छाटणारे बाहेरच राहिलात. संविधानामध्ये ते जाऊन बसले, ते करू लागलेत. एक एक कलमाला ते हात घालू लागलेत.
आणि म्हणून हे संविधान राबवण्याची भूमिका बाबासाहेबांनी त्यावेळी वेळेला घेतलेली होती, की लोकशाही पद्धतीने ठेवली आणि संविधान राबवण्यासाठी मतदानाचा जो अधिकार आहे, हा मतदानाचा अधिकार या ठिकाणी बाबासाहेबांनी दिलेला आहे. यापूर्वी स्वातंत्र्याच्या काळाच्या पूर्वी फक्त सुशिक्षितांनाच मतदान करण्याचा अधिकार होता, पण बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये योगदान देऊन सगळ्याला मतदानाचा अधिकार दिला, की हे संविधान वाचवण्यासाठी हे सैनिक मला तयार करावे लागतील. झाले का सैनिक तयार? मतदान आम्ही 500 रुपयाला आणि 100 रुपयाला चाळीला आणि टोळीला विकत आहोत. मी नाही म्हणत आता ती लाडकी बहीण वगैरे, याला जर विकत असाल तर बाबासाहेबांच्या विचाराचा तुम्हाला विचार करावा लागेल. संविधान अबाधित ठेवायचं असेल तर तुम्हाला नैतिक जबाबदारीने, बाबासाहेब म्हणतात माझं संविधान हे नीतीवर आधारित आहे, मला राजनीती हवी आहे, राजकारण नको आहे. स्वार्थासारखे राजकारण करणे हे लोकशाहीला धोक्याचं आहे आणि समाजासाठी राजकारण करणे हे लोकशाहीच्या प्रगतीचा मार्ग आहे, हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी संविधान अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल आणि तो लढा आपल्याला आता या ठिकाणी पुन्हा उभा करावा लागेल. पुन्हा काय घडतंय काय नाही इलेक्शनच्या संदर्भामध्ये मी पुन्हा बोलणार नाही, पण या मतदानाला न्याय द्यावा लागेल तुम्हाला. तुमची मंडळी जोपर्यंत लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये बोलणारी तयार होत नाही तोपर्यंत हे सगळं व्यर्थ आहे. आज राखीव मतदारसंघातून गेलेली मंडळी मुख मिळवून बसलेली आहे. नाव मी नाही घेत, तुम्हाला सगळ्याला पाठ आहे. एक दोन माणसं आता बोलायला लागलेत, तो आझाद आलेला आहे, आपली वर्षा गायकवाडही बऱ्यापैकी बोलू लागलेले आहे, 2-4 मंडळी तो पासवानचा मुलगा बरा बोलू लागलेला आहे. जास्त दिवस झाकून नाही राहणार, झालेत आता जागे हळूहळू. धन्यवाद देतो मी त्यांना या ठिकाणी आजच्या या लेक्चर मधून, जे आज संविधानाच्या संदर्भामध्ये प्रश्न मांडतायत, उभारीने प्रश्न मांडतायत बाबासाहेबांच्या विचाराच्या संदर्भामध्ये. आणि म्हणून ही लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर जाणकार मतदार या ठिकाणी निर्माण करावा लागेल, सुज्ञ मतदार करावा लागेल. त्यानंतर भारतीय संविधानातील अबाधित राखण्यासाठी बौद्ध धर्माचा स्वीकार हे डॉक्टर बाबासाहेबांचं तत्वज्ञान आलं तिथं शेवटी. तुम्हाला जर संविधान ठेवायचं असेल, भारतीय संविधान हे भगवान बुद्धाचा बौद्ध धर्म आहे, हे तुम्ही 395 कलम चालून पहा. बाबासाहेबांची प्रत्येक कलम जे आहे ते बुद्ध तत्वाशी निगडीत आहेत, हे या लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून भारत बौद्धमय करायच्यासाठी बाबासाहेबांनी भारत बौद्धमय केव्हाच केलेला आहे. मग तो तिरंग्याचा असेल किंवा याचा असेल, सगळे काही प्रश्न आहेत. आणि तिसरं महत्वाचं एक अत्यंत जाता जाता सांगेल की बाबासाहेब आंबेडकरांनी हे स्वतः बोलून केलं नाही, त्यांच्याकडून करून घेतलं. त्यांच्याकडून करून घेतलं. त्यावेळेचे जे खासदार होते त्यांच्या सह्या आहेत. आपण भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रामध्ये त्या सह्या दाखवलेल्या आहेत. म्हणजे संविधानातल्या 395 कलम बाबासाहेबांनी लादली नाहीत, त्यांच्याकडून कबूल करून घेतलेले आहेत. हे महत्वाचं आहे. आणि संविधान जर ठेवायचं असेल तर हा बुद्धाचा जो विचार आहे, समता स्वातंत्र्याचा विचार आहे, समानतेचा विचार आहे, आर्थिक धोरणाचा बुद्धाचा विचार आहे. ही सगळी धोरणं तुम्हाला बुद्ध तत्वज्ञानामध्ये मिळतात आणि ती तुमच्या वर्तणुकीमधून तुम्ही दुसऱ्याला बुद्ध द्या, दुसऱ्यावर बुद्ध लादू नका. तुमच्यात काय बदल झाला 67 वर्षात? तुम्ही किती बदलात? आजही आम्हाला सांगावं लागतंय देवारे बाहेर काढा, आजही आम्हाला सांगावं लागतंय राखी बांधू नका. हे सगळे प्रकार का घडताय? मग काय हक्क आहे तुम्हाला बौद्ध धर्माचा, बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धर्माचा अधिकार सांगण्याचा? आणि हा हक्क जर मिळवायचा असेल तर वर्तणुकीमध्ये, दिनचर्येमध्ये, आचरणातून बौद्ध धर्म स्वीकारून जगाला तुम्ही लॉ ऑफ द अट्रॅक्शन करावं लागेल. आणि तेव्हा या खऱ्या अर्थाने लोकशाही टिकवण्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे भारतीय बौद्ध महासभे, भारतीय संविधानाच्या माध्यमातून आज उभं झालेलं आहे. या ठिकाणी या देशाचा राष्ट्रपती ज्या ठिकाणी बसतोय त्या ठिकाणी सुद्धा बाबासाहेबांनी बुद्ध दिलेला आहे. आज हळूहळू बदलायला लागले ते, आज हळूहळू बदलायला लागलेत. जी जनपद आहेत, रस्ते आहेत, त्यांना जनपद नाव आहेत. गणराज्याची पद्धती घटक राज्यामध्ये घेतलीत बाबासाहेबांनी. हा बुद्धाचा बौद्ध धर्माचा प्रभाव या देशामध्ये बाबासाहेब ठासून गेलेले आहेत. तिरंग्यामध्ये सुद्धा त्यांची इच्छा नव्हती अशोक चक्र ठेवण्याची, पण त्यांच्या मुखातून वधून घ्यावं लागलं बाबासाहेबांना आणि मान्य करावं लागलं की या ठिकाणी हा तिरंगा असलाच पाहिजे, त्याच्यावर अशोक चक्रच असलं पाहिजे. ही भूमिका बाबासाहेबांची देशासाठी योगदान आहे. आणि म्हणून या देशाचा उद्धार करता जर कोण असेल
तर तो फक्त बाबासाहेब आंबेडकर आहे. या युग प्रवर्तकांचं आपल्याला वंदन करावं लागेल. शाब्दिक शब्दाचा खेळ करून नुसता जमणार नाही. तर पुन्हा जर हे युग थांबत असेल तर त्या युगाला गती देण्याचं काम आज आपल्याला या लेक्चर मधून करावं लागेल. युग थांबवता कामा नाही. बुद्ध विचाराने त्या ठिकाणी महत्वाचं या ठिकाणी घ्यावं लागेल. वरील सगळ्या प्रकाराने आपल्याला अनेक माध्यमामधून बाबासाहेब आंबेडकरांचं हे योगदान आपल्याला माहीत पडलेलं आहे. धावतं बोललो मी, एकेका विषयावर एक एक तास बोलण्याची तयारी आहे. आणि तुम्हाला जर परीक्षा पाहिजे असेल तर या प्रत्येक कॉलमवर एक दिवस आपण संभाव्यपणाने याच्यावर चर्चा करू. नक्की चर्चा करू. माणूस जागा झाला पाहिजे. नुसता आयक्यू माणूस आपल्याला तयार करायचा नाही. आपल्याला नुसता आयक्यू माणूस तयार करायचा नाही. रमाई ऐकून नुसतं रडायचं नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं दुःख जाणून नुसतं रडायचं नाही. तर बाबासाहेब आंबेडकर जो संपवण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे, बाबासाहेब यांना नको आहे. याचं कारण आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या धर्मावर घाला घातलेला आहे की बाबासाहेब आंबेडकर 22 प्रतिज्ञा ज्या वेळेला देतात त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर कुणाला भ्याले होते का? पण आज आम्हाला प्रवचनामध्ये काही लोक म्हणतात गुरुजी तिथं जरा नरम बोला बरं का. म्हणजे आमच्यातली भीती अजून निघालेली नाही. आमच्यातली भीती अजून निघालेली नाही. म्हणून निर्भय आपल्याला बनावं लागेल आणि बाबासाहेबांचे विचार हे निर्भयपणाने समाजामध्ये आपल्याला पोहोचवावे लागतील. ही तयारी असेल तर आजच्या विषयाचं योगदान आहे. नाही तर व्यर्थ आहे. नाही तर व्यर्थ आहे. माझ्यापेक्षा पीएचडी झालेली लोक हे सांगतील, लेख प्रकाशित करतील, त्याबद्दल अजिबात वाद नाही. मी काही एवढा ज्ञानी नाही. मी प्रशिक्षित शिक्षक आहे. मला हे प्रशिक्षण मिळालेलं आहे आणि प्रशिक्षित होण्याच्यासाठी तुम्हाला अट्टास करीत आहे. हा अट्टास तुम्हाला गरज आहे की हे ज्ञान तुम्ही जरी पीएचडी घेतली तरी तुम्हाला पूर्ण मिळणार नाही. ते मिळवण्याच्यासाठी या शरीराला काया वाच्या मनाने तुम्हाला रुजवावं लागेल. आणि म्हणून साठी बाबासाहेबांना या ठिकाणी मी सांगताना पॉईंट राहिलं की बाबासाहेबांकडे आजही लोक, खरं म्हणजे बाबासाहेबांना देवाला ठेवलं असतं त्यांनी, परंतु बाबासाहेब आंबेडकर आमच्या धर्मावर हे गंडंतर आलेलं आहे हे आजही त्यांच्या लोकांच्या ध्यानामधून येत नाही. हे पटवण्याचं काम आपल्याला करावं लागेल. आजही बौद्ध इतर समाज जो आहे तो आज परिपूर्ण अंधश्रद्धेचा बळी पडलेला आहे. कर्मकांडावर बळी पडलेला आहे. आज वृत्त वैकल्यामध्ये पडलेला आहे. राजकारणामध्ये ते धर्म आणायला लागलेले आहेत. राजकारणातला जो पैसा आहे तो धर्म कार्यासाठी ते करू लागलेले आहेत. ही भीती आपल्याला निर्माण करावी लागेल. पुन्हा हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या मागे लागलेल्या लोकांना सावधगिरीने जर जागा करायचा असेल तर या ठिकाणी सावध असलेला वर्ग निर्माण करणार का नाही हे प्रश्न चिन्ह ठेवून मला या ठिकाणी आपल्याला बोलण्याची अचानकपणाने 1 तासापूर्वी संधी दिली. खरं म्हणजे आता माझी थोडीशी तयारी आहे की नाही ते मला माहिती नाही, पण म्हटलं काय होईल ते होईल. हा विषय खरं म्हणजे अशोक केदार यांना देणार होतो, परंतु मुकेशची झालेली धावपळ आणि मुकेशची झालेली अडचण ही माझ्या काही लक्षात आली नाही आणि लक्षात आली आणि मग लगेच मी मुकेशला सांगितलं आता काय कोणाला फोन करून जमणार नाही. माझ्याकडे याच्यावर बोलणारी बरेचशीच मंडळी होती, पण त्याविषयी आपणही स्वतः आणि वर्षावासामध्ये मला अजून संधी मिळाली नव्हती. ती संधी आपण दिलीत त्याबद्दल आपल्या सर्वांचा ऋणी आहे. नुसतं ऐकून ठेवू नका. उद्या लढ्याला उभं राहायचंय. उद्या विधानसभा येते. उद्या राजकारण बदलतंय. या राजकारणाला सुद्धा आपल्याला पायबंद घालण्यासाठी बाबासाहेबांच्या योगदानावर पाणी सोडू नका. 4 मुलं मेली, अमकं झालं तमकं झालं हे ठीक आहे, पण त्यांच्या कर्तृत्वाला पुन्हा बाबासाहेब जागा करण्याच्यासाठी आंबेडकर परिवार तुमच्या पाठीशी आहे हे ठामपणाने शेवटी सांगेल. तुम्हाला पळवाट करून जमणार नाही. पळवाट करून जमणार नाही याचे ध्यान ठेवावं आणि पुढच्या भविष्यातलं एक भविष्य आणि भविष्यातली जी चाल आहे आंबेडकरी चळवळ आहे याला आपण योग्य दिशेने न्याल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मंगल कामना व्यक्त करतो. आयोजकांना धन्यवाद देतो. मुकेशला धन्यवाद देतो. अचानकपणाने माझंच नाव त्यांना आठवलं आणि त्यामुळं आणि हे जे आयोगाचे ग्रुप आहे संविधान विश्लेषण समिती, बहुजन हित आहे बहुजन सुख आहे, बाल महिला उत्कर्ष महिला उत्कर्ष मंडळ वगैरे जे आहे ज्या मंडळाच्या माध्यमातून आपण हे पाहत आहोत या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि जास्तीत जास्त श्रोतेगणांना या ठिकाणी धन्यवाद देतो की माझा विषय आपण शांतपणाने ऐकून घेतला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो. साधु 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 साधु. आजचे प्रमुख वक्ते आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी यांनी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी योगदान या विषयावर अतिशय महत्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण असं व्याख्यान आपल्याला दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी बाबासाहेबांच्या योगदानाबद्दल, देशासाठी केलेल्या योगदानाबद्दल अतिशय सखोलपणे आणि मुद्देवाईज आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, व्याख्यान दिलेलं आहे. तर आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजींचं खूप खूप मी अभिनंदन व्यक्त करतो आणि आजच्या आपल्या या व्याख्यानावर अभिप्राय देण्यासाठी मी सर्व वक्त्यांना, सर्व श्रोत्यांना विनंती करतो की त्यांनी आपले अभिप्राय देण्यासाठी आपले हँड राईज करावेत. प्रथमतः हँड राईज नेहमीप्रमाणे आदरणीय अशोक गायकवाड सरांचा झालेला आहे. तर मी त्यांना विनंती करतो आपला अभिप्राय द्यावा. अशोक गायकवाड सर. आदर्शांना वंदन, मान्यवरांना जय भीम. ज्ञानोबा कांबळे गुरुजींना प्रथम जय भीम, नमो बुद्धाय, सलूट. लय भारी कांबळे गुरुजी, एक नंबर. हो, तुम्ही केंद्रीय शिक्षक आहे, कुठं गेला ना, कुठं काही सांगितलं ना, एक नंबर. तुमच्यासारखं प्रवचन कोणी देणार नाही. लिहून देतो मी साहेब, लय भारी. काय एक नंबर. डॉक्टर बाबासाहेबांचं, आंबेडकरांचं योगदान फार छान, फार छान, म्हणजे फार छान. सुटसुटीत आणि सरळ भाषेमध्ये फार छान. कोटी कोटी प्रणाम कांबळे गुरुजी. जय भीम, नमो बुद्धाय. जय भारत, जय संविधान. खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या दिलेल्या अभिप्रायाबद्दल मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. यानंतर मी आदरणीय मदन कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी आपला अभिप्राय व्यक्त करावा. ग्रुपवरील सर्व माझ्या बौद्ध बांधवांना मानाचा जय भीम. आणि आताच माझ्या बंधूंनी बाबासाहेबांचे देशासाठी असलेले योगदानाबद्दल इतकं काय सांगितलेलं आहे की ते सर्वांनी भरभरून घ्यावं. कारण त्याच्या पाठीमागचा उद्देश हा सर्वांना कळलेलाच असेल की त्यांनी बाबासाहेबांना जिवंत केलं. तुमच्या समोर त्यांचं संपूर्ण जे काय आयुष्यामध्ये घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. आणि आता आपण कसं जागृत झालं पाहिजे आणि बाबासाहेबांचे विचार आपल्या समाजात कसे रुजवले पाहिजेत. प्रत्येक शब्दाकडे म्हणजे अंगावर शहारे येत असतील असे दादा बोललेत. मनुवादी लोकांची मानसिकता बाबासाहेबांच्या विषयी अजूनही बदललेली नाही. त्यांचे विचार अजूनही जनमानसात रुजवलेले नाहीत. अजूनही देशातील लोकांना बाबासाहेब कळलेलेच नाहीत. आर्थिक, सामाजिक आणि शेतकऱ्यांच्यासाठी संविधानामधले योगदान, लोकशाही टिकवण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेले योगदान, शैक्षणिक क्षेत्रामधील बाबासाहेबांचे योगदान आणि शैक्षणिक धोरण महात्मा फुले, ज्योतिबा फुले व बाबासाहेबांनी रुजवली याची जाणीव व सामाजिक जागृती आता आपण केली पाहिजे. बाबासाहेबांच्या आर्थिक धोरण अजूनही आपल्या राजकारणी लोकांनी अंमलात आणले नाही. म्हणून भारताच्या प्रत्येक नागरिकांवर दादांनी सांगितलं की कर्ज आहे आणि त्याचं पण उत्तर दादांनीच दिलेलं आहे की याला कारणीभूत असेल तर हे सरकार, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आणि शेवटी मला दादांच्या बद्दल एक सांगा वाटतं की बाबासाहेब अजून कुणाला कळलेलेच नाही. बाबासाहेब अजून कुणाला कळलेलेच नाहीत. आणि ज्यावेळेस सर्वांना बाबासाहेब कळेल त्यावेळेस ह्या सर्व भारतीयांना वेड लागेल दादा. कारण आता तुम्ही जे सांगितलं खूप खूप छान आणि मनावर त्या गोष्टीचा सगळ्यांवरती आता हा छापच पडणार आहे की आपण कसं राहिलं पाहिजे आणि आपल्या बांधवांना कसं हुशार केलं पाहिजे. कारण काळाची गरज आहे. कारण शैक्षणिक संस्था झालं, त्या लोकांनी प्रायव्हेटीकरण करून आपलं गळचेपीच केलेली आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला डावललं जातं. तरी दादांचे मौलिक विचार खूप आपल्या सर्वांना मार्गदर्शक ठरतात. आणि दादांचं परत एकदा मी कौतुक करून परत एकदा त्यांना मानाचा जय भीम करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान. खूप खूप धन्यवाद आदरणीय मदन कांबळे सर. खूप सुंदर अभिप्राय व्यक्त केलेला आहे आपण. आपले खूप खूप आभार.
यानंतर मी आदरणीय सरलाताई उपरवट यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा अभिप्राय थोडक्यात व्यक्त करावा. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आदर्शांना वंदन, उपस्थितांना सविनय जय भीम. मी खरं तर दिलगिरी व्यक्त करते, उशिरा जॉईन झाले, परंतु जे काही ऐकलं मी ते खूप छान सरांनी प्रबोधन केलेलं आहे. आणि खरं तर खरोखरच उगीच म्हणत नाहीत की भारतीय बौद्ध महासभा ही माणसं घडवण्याचा कारखाना आहे. माणसं म्हणण्यापेक्षा केंद्रीय म्हणजे शिक्षक की जे माणसाच्या उपासकाच्या मनामध्ये जाऊन ते हृदयापर्यंत हृदयातून मेंदूपर्यंत पोहोचवतात प्रत्येक शब्द आणि शब्द. तर असं खरोखर सरांनी खूप छान प्रबोधन केलेलं आहे. तर ही खरं तर ओळख आहे भारतीय बौद्ध महासभेची. एवढे छान वक्ते, एवढे छान केंद्रीय शिक्षक तयार झालेले आहेत. खूप खूप धन्यवाद सर. असंच आपल्या ज्ञानातून थोडं थोडं ज्ञान आम्हाला पण देत चला. तुमच्या नावातच ज्ञानोबा आहे, त्यामुळे काही प्रश्नच येत नाही. खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं. सरलाताईंचे खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यांनी खूप महत्वपूर्ण असा अभिप्राय दिलेला आहे. यानंतर मी आदरणीय पल्लवी नाईक नवरे यांना विनंती करतो, त्यांनी आपला अभिप्राय थोडक्यात व्यक्त करावा. अजून 2 अभिप्राय घेऊन आपण इथं थांबणार आहोत अभिप्रायासंबंधी. तर आदरणीय पल्लवी नाईक नवरे यांना विनंती करतो, त्यांनी आपला अभिप्राय व्यक्त करावा थोडक्यात. सविनय जय भीम सर्वांना. आजचं जय भीम. सरांनी इतकं सुंदर लेक्चर घेतलेलं आहे आणि इतका अभ्यासपूर्ण आणि सखोल मार्गदर्शनात इतकं म्हणजे ओघवत्या भाषेमध्ये केलेलं आहे की सर बोललेत 45 मिनिट बोलण्यासाठी सरांनी 45 पेक्षा जास्त पुस्तकांचा अभ्यास केलेला आहे. आणि सरांचा तो अभ्यास आहे तो प्रत्येक त्यांच्या शब्दातून जाणवतोय. म्हणजे बाबासाहेबांना एवढं म्हणजे काय म्हणतो आपण अष्टपैलू बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व जे सरांनी उलगडून दाखवलेलं आहे आपल्या अतिशय सोप्या भाषेत, त्याच्याबद्दल सर खूप खूप थँक्यू. आम्ही एमपीएससीचा अभ्यास करत असताना जे पुस्तकात वाचलेलं होतं ते सरांनी सारांश रूपाने एवढ्या कमी वेळात इतकं छान मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मला सांगायला इतका अभिमान वाटतो की मी हे जे सेशन असतं ना संध्याकाळचं, त्या सेशनची आम्ही वाट बघत असतो. मी, माझी मुलगी, माझे कुटुंबातले सगळे व्यक्ती आम्ही ते लावून म्हणजे सगळी कामं वगैरे उरकून घेऊन खास ह्याच्यासाठी वेळ काढून आम्ही ते ऐकतो. आणि तुम्ही इतकं छान मार्गदर्शन करत आहात आणि त्या मार्गदर्शनाचा लाभ जे आपण तर घेतोयच मोठे माणसं, पण लहान मुलांना जास्तीत जास्त त्याचा लाभ घेता यावा. आणि इतकं नॉलेज आहे ते नॉलेज लहान मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सुद्धा खूप प्रयत्न करते की जे माझे कोणी ओळखीचे लोक आहेत कार्यालयामधले किंवा मित्रमैत्रिणी परिवारामधले, त्या सगळ्यांना ह्या लिंक पाठवण्याचा मी प्रयत्न करत असते. आणि सर खूप खूप थँक्यू. कारण बाबासाहेबांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो त्यांनी कसा प्रॅक्टिकल मध्ये उतरवलेला आहे. बाबासाहेब एक समाज सुधारक म्हणून, एक अर्थतज्ञ म्हणून, एक राजकीय व्यक्ती म्हणून, एक समाज सुधारक राजकीय व्यक्ती हे असून एक माणूस म्हणून त्यांचा जो दृष्टिकोन होता सगळ्यांकडे समानतेने बघण्याचा, तो त्यांनी बुद्धांच्या तत्वज्ञानातून घेतलेला आहे. आणि ते तुम्ही खूप छान पद्धतीने मांडलं सर. खूप खूप थँक्यू. आणि मी अशा नवीन नवीन व्याख्यानाची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत असू सर. थँक्यू सो मच. तुमच्या एमपीएसच्या परीक्षेला याचा उपयोग पडेल. शेतकऱ्यांच्या येस सर. प्रश्नाच्या संदर्भामधला सुद्धा पाणी अडवा पाणी जिरवा हा जो प्रश्न आहे तो सुद्धा बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये घेतलेला आहे. तेव्हा तुम्हाला एमपीएसच्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न उत्तर येतील त्याला हा उपयोगी पडेल. आपण अभ्यास करावा. सर मला सांगायला अतिशय म्हणजे छान वाटतंय, अभिमान वाटतो की मी बाबासाहेबांमुळे शिकले आणि बाबासाहेबांच्या विचारांमुळेच मी शिकले पण. आणि एमपीएससी मध्ये मी पोस्ट होल्डर पण आहे सर. मी सरकारी सेवेमध्ये कार्यरत आहे ऑलरेडी. पण मला ते माझ्या अभ्यासाच्या काळातली आठवण झाली आणि खूप छान वाटलं सर. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. पल्लवीताईंनी तर खूप सुंदर असा अभिप्राय दिलेला आहे. त्या स्वतःच एमपीएससी आणि करून ऑफिसमध्ये कार्यरत आहे आणि आपल्या या कार्यक्रमासाठी त्या नियमित उपस्थित राहतात. त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक करतो. असंच दररोजच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं. आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. यानंतर मी आदरणीय मायाताई इंगळे यांना विनंती करतो, त्यांनी आपला अभिप्राय थोडक्यात द्यावा. हॅलो. हा बोला.
इंगळे सरांना महामान विनंती. महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करतो आणि आदरणीय मान्य आणि गुरुवर्य जेवढे आपण बौद्ध उपासक आहोत त्यांना पण मी मानाचा जय भीम करतो. आणि सरांनी दिलेला अभिप्राय आहे खरोखर खरोखर बाबासाहेब त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केला, धम्म शिकवण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांचे विचार मांडणी एकदम जे व्यासपीठावर मांडत असतात ते अतिशय गरज समाजाला आहे या व्याख्यानाची. कारण की हे व्याख्यान अतिशय हृदयाला लागण्यासारखं व्याख्यान तुम्ही दिलेलं आहे. त्या व्याख्यानाचा तर मी अतिशय असं आभार व्यक्त असा करतो की व्याख्यान तो इतकं अभ्यासपूर्ण आणि हृदयाला लागणार आहे की ते खरोखर समाज घडू शकतो आणि माणूस घडू शकतो असं तुम्ही जे व्याख्यान दिलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आणि ह्या खरोखर समाजाला या व्याख्यानाची गरज आहे. कारण की बाबासाहेब म्हणत होते की शिकले सवर्णानं जे लोक शिकले सुशिक्षित आहेत शिक्षक आहेत त्यांना माझा चळवळ डुबवली. आणि खरोखर अतिशय महत्वाचं आहे की जे शिक्षित झालेले लोक आहेत ते खरोखर नोकरीवर लागलेले आहेत त्याचं ऋण होतं की बाबासाहेबांची चळवळ त्यानं खरोखर समाजात पेरायला पाहिजे होती पण त्यानं ते पेरली नाही. पण तसे तुमच्यासारखे जर लोक असे तयार झाले आणि खरोखर समाजात जर बाबा फुले शाहू आंबेडकरी चळवळ रुजण्याचं काम केलं आणि प्रसार केला आणि तर या समाजाचं काहीतरी किंचित तरी कम से कम 50% तरी भलं होऊ शकते आणि समाज चांगल्या वळणावर येऊ शकते. कारण की आजची परिस्थिती आपण पाहता भयानक आहे. कारण की आपण मानसिक गुलाम झालेला आहोत सध्या. कारण की जे मनुवादी लोक आहेत त्याची मनशा वेगळी आहे. कारण की त्यांना मनुस्मृती अधिक डबल लादवायची आहे. त्याच्यामुळे आपण लय सतर्क राहायला पाहिजे, जागृत राहायला पाहिजे आणि बाबासाहेबांचे खरोखर विचार आत्मसात करून काया वाच्या मनानं ते अंतकरणात फॉलो करून म्हणजे अनुकरण करून आपण ते तसं वागवले पाहिजे. ठीक आहे ते तरी मला असं वाटते की समाजामध्ये तुमच्या खरं सर व्याख्यानाची आणि तुमच्या शिकवण्याची गरज आहे सर. एवढंच मी बोलतो. आणि ज्या आपण व्याख्यान केलं ते अतिशय महत्वपूर्ण केलं आणि त्यांचं मी आभार व्यक्त करतो, मनापासून हृदयापासून आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय संविधान. खूप खूप धन्यवाद आदरणीय इंगळे साहेब आपलं अभिप्रायाबद्दल. यानंतर मी शेवटचा एक अभिप्राय घेण्यासाठी आदरणीय शांताराम उबाळे सरांना विनंती करत आहे. सर्व महामानवांना वंदन, उपस्थितांना जय भीम. अत्युत्कृष्ट असा मी अभिप्राय नोंदवतो आणि कांबळे सर तुम्हाला लाख सलाम करतो. स्फोटक आणि प्रेरणादायी संभाषण झालं. धन्यवाद. खूप खूप आभार आपले अभिप्रायाबद्दल उबाळे साहेब. आता आपण आपल्या पुढील कार्यक्रमाकडे वळत आहे आभाराकडे. तर त्या अगोदर मी आदरणीय मुकेश मानी गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी उद्याची कार्यक्रमाची रूपरेषा सांगावी. धन्यवाद सर. आदर्शांना वंदन. आजचे प्रमुख वक्ते कांबळे गुरुजी आणि उपस्थित सर्व मान्यवर सर्वांना सविनय जय भीम, जय भारत, जय संविधान. आज बुधवार आणि बुधवार म्हटलं की आपण आपल्या मातृसंस्थेच्या माध्यमातून म्हणजेच भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आपण गेले 3.5 वर्ष करत आहोत. आज सकाळपासून खऱ्या अर्थानं वक्ते आपले शोधले नव्हते आणि कामाच्या गडबडीत अचानक जवळजवळ 6:30 वाजता आपल्या कांबळे गुरुजींना फोन लावला आणि ते लगेच तयार देखील झाले आणि अगदी कमी कालावधीत इतका सुंदर असा विषय गुरुजींनी दिला आणि त्यातून सुद्धा गुरुजींना खऱ्या अर्थानं सांगावं लागलं की 9:30 वाजेपर्यंतच द्या. आणि अजून कितीही वेळ गुरुजींकडे असता तर नक्की कमी कालावधी जरी मिळाला असला तरी सुद्धा अगदी 2 ते 3 तास सलग बोलतील असा इतका अभ्यास गुरुजींकडे आहे. खूप सुंदर असा विषय या ठिकाणी आज या ठिकाणी दिला. गुरुजींचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. कारण आमचे ते मार्गदर्शक आहेत. कोणत्याही अडीअडचणीच्या वेळेस गुरुजी धावून येतात आणि छान असा विषय या ठिकाणी मांडलेला आहे.
आम्हाला बाबासाहेब खऱ्या अर्थानं देशासाठी जे योगदान आहे ते कोणतं योगदान आहे ते आज आम्हाला गुरुजींच्या माध्यमातून कळालं. गुरुजींचं पुनश्च एकदा मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. छान असा आजचा विषय झाला. उद्याचा जो विषय आहे तो म्हणजे डॉक्टर DT गायकवाड सर, की जे पुण्याहून आपल्याला उद्या मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे फक्त गायकवाड सरच नाही तर त्यांचं जे डॉक्टर आंबेडकरांचं जे जलनीती हे पुस्तक आहे त्या पुस्तकावर परिसंवाद होणार आहे. जे सदस्य बोलणार आहेत त्यांनी आपले नाव या ठिकाणी द्यावेत. 5 ते 7 मिनिट आपण प्रत्येकाला संधी देणार आहोत. त्या पुस्तकावर सर्वांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी बोलण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त लिंक जी आहे आपल्या उपक्रमाची ते शेअर करा. कारण बाबासाहेबांचं योगदानामध्ये ते सुद्धा खूप महत्वाचं योगदान भारतासाठी होतं. तेही सर्वांपर्यंत उद्या आपणाला कळणार आहे. उद्या प्रतिष्ठित मंडळी बरेचसे जॉईन होतील, साहित्यिक मंडळी जॉईन होणार आहेत. जास्तीत जास्त लिंक शेअर करावी अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद मुकेश गायकवाडजी. आपण उद्याच्या कार्यक्रमाची सूचना दिलेली आहे त्याबद्दल आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि यानंतर अतिशय महत्वाचा आणि गोड कार्यक्रम आभाराचा आहे. ते आभार व्यक्त करण्यासाठी मी आदरणीय विमलताई बाबूराव गायकवाड यांना विनंती करीत आहे की ज्या UDC सेवानिवृत्त भारतीय मौसम विज्ञान पुणे 5 संघटक युग प्रवर्तक संघ नवी सांगवी पुणे येथून आहेत, त्यांना मी आभाराचे काम हाती घेण्यासाठी विनंती करीत आहे. धन्यवाद सर. अखिल विश्वाला शांततेचा, मैत्रीचा, करुणेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न, विश्वभूषण, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, माता जिजाई, माता रामाई, माता भीमाई, माता फातिमा शेख, सर्व महामानव व सर्व महामाता यांच्या विचारांना, यांच्या प्रतिमांना, यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम. आज बुधवार दिनांक 24 ऑगस्ट 2024 आणि आपण आज 931 पुष्प गुंफत आहोत. आणि या 331 पुष्प गुंफण्याचा मान आपले गुरुवर्य आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी, वरिष्ठ केंद्रीय शिक्षक, भारतीय बौद्ध महासभा पुणे यांना हा मान मिळालेला आहे. तसं पाहिलं तर सरांचं म्हणजे अतिशय या विषयावर त्यांचा भरपूर खूप अभ्यास झालेला आहे आणि त्यांनी अनेक पुस्तकं वाचलेली आहेत आणि ते आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करतात. अनेक व्याख्यानं त्यांची ऐकलेली आहेत. त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला खूप ज्ञान प्राप्त झालेलं आहे. तर आजचा हा विषय अतिशय सुंदर आहे आणि खूप सुंदर रीतीने त्यांनी आपल्याला त्या विषयाचं त्यांनी कथन केलेलं आहे आणि मार्गदर्शन केलेलं आहे, प्रबोधन केलेलं आहे. आणि सरांचा विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी योगदान. तर बाबासाहेबांचं जे योगदान आहे त्यांनी अनेक पैलूतून त्यांनी इतकं सुंदर आपल्याला आजचं भाषण दिलेलं आहे, आजचं व्याख्यान दिलेलं आहे की सरांचं खरंच सरलाताईंनी सांगितल्याप्रमाणे सर असे भारतीय बौद्ध महासभेचे जे सगळे कार्यकर्ते आहेत, सगळे जण आहेत, तर ते माणसं घडवतात आणि त्यांचा जे काही उपक्रम आहे, त्यांनी जे काही सगळ्या संपूर्ण देशामध्ये म्हणा, देशातच त्यांनी संपूर्ण ही जागृती निर्माण केलेली आहे. तर सरांचं खणखणीत आणि खूप सुंदर छान व्याख्यान झालेलं आहे. तर मी सरांना खरंच मनापासून प्रथम अभिनंदन करते आणि सरांचं या आजच्या व्याख्यानातून आपल्याला खूप अनेक पैलूतून ज्ञान प्राप्त झालेलं आहे. तर मी सरांचं मनापासून आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे आज ज्यांनी आपल्याला अभिप्राय दिलेला आहे
तर अभिप्राय ही अतिशय सुंदर आणि खूपच छान दिलेले आहेत. त्यामध्ये प्रथम दिलेला अभिप्राय आदरणीय अशोक गायकवाड सर. अशोक गायकवाड सरांनी सांगितलं 1 नंबर प्रवचन. खरंच 1 नंबर प्रवचन होतं सरांचं. अतिशय सुंदर आणि इतकं छान त्यांनी प्रवचन दिलं तर ऐकतच बसावं. त्यांना वेळ कमी पडलेला आहे. ते असे आणखीन भरपूर बोलतील आणि त्यांचं बोलणं ऐकतच राहावं असं वाटतं सर्वांनाच. तर त्यांनी आपला अभिप्राय खूप सुंदर दिलेला आहे. त्यानंतर आदरणीय मदन कांबळे सर आहेत. मदन कांबळे सरांनी खूप चांगला आपला अभिप्राय दिलेला आहे. त्यांनीही राजकारण म्हणजे हे जे बाबासाहेबांचे जे योगदान आहे हे राजकारणी लोकांनी अजूनही अंमलात आणलं नाही. ही एक त्यांनी नोट केलेलं आहे. आणि सगळंच आपण ऐकतो की या विषयावर म्हणजे सरकार गव्हर्नमेंट काही असं म्हणजे ठोक पावलं उचलत नाहीत आणि न्याय देत नाहीत बाबासाहेबांच्या जे योगदान आहे त्यांना. तर खरोखर त्यांनी खूपच छान आपला अभिप्राय दिलेला आहे. त्याबद्दल मी आदरणीय मदन कांबळे सरांचे मनापासून आभार व्यक्त करते. त्यानंतर सरलाताईंनी आपले अभिप्राय दिलेला आहे. खूप सुंदर असा अभिप्राय दिलेला आहे ताईंनी. खूपच छान अभिप्राय. आणि त्यांनी सांगितले भारतीय बौद्ध महासभा ही खरंच छान म्हणजे माणसं घडवत असते आणि प्रबोधन करून लोकांमध्ये प्रचार प्रसार आणि जागृती निर्माण करण्याचं काम करत आहे. आणि त्याच्याबद्दल सर्वांचेच मी मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते आणि सरलाताईंचेही मनापासून मी आभार व्यक्त करते. त्यानंतर पल्लवी नाईक नवरे, आदरणीय पल्लवी नाईक नवरे यांनीही खूप त्यांचा अभिप्राय खूप छान दिलेला आहे. अभ्यासपूर्ण आणि सखोल असं सरांचं ज्ञान आणि त्यांचं जे भाषण आहे त्यावर त्यांनी आपला अभिप्राय दिलेला आहे. त्यानंतर इंगळे सर आहेत. इंगळे सरांनी खूप छान आपला अभिप्राय दिलेला आहे. अतिशय सुंदर त्यांनी हे अभिप्राय व्यक्त केलेला आहे. आणि त्यानंतर आदरणीय शांताराम उबाळे सर यांनीही सर्व उत्कृष्ट, अतिशय उत्कृष्ट असा अभिप्राय असं त्यांनी सरांचं कौतुक केलेलं आहे. आणि खरोखर त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करते. सर्व अभिप्राय देणाऱ्या सर्व विचारवंताचे मनापासून मी आभार व्यक्त करून यापुढील आपल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे आदरणीय अरविंद लिंबा जगताप, सेवानिवृत्त लेखा परीक्षक, रक्षा लेखा नियंत्रक कार्यालय गोळीबार मैदान सरांनी सुंदर असं आपला सूत्रसंचालनाचा कार्यक्रम केलेला आहे. आणि खूपच छान सरांनी सूत्रसंचालन केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र, द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणीनगर. आयोजकांचे खरोखर खूपच मनापासून मी आभार व्यक्त करते. कारण कार्यक्रमाची जी वाटचाल आहे ते अतिशय जोमाने आणि खूप छान चाललेली आहे. आज कार्यक्रमाचे 931 पुष्प आज आपण गुंफत आहोत आणि या सर्वांसाठी आपल्या आयोजकांचं फार मोठं योगदान आहे. तेव्हा आयोजकांचेही मनापासून आभार व्यक्त करते. त्यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर, विचारवंत, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते तसेच भारतीय बौद्ध महासभेचे अधिकारी, पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य तसेच बौद्ध उपासक उपासिका आणि आपले श्रोतेगण सर्वांनी आपल्या या कार्यक्रमाला वेळेवर येऊन उपस्थिती दाखवली आणि आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे होस्ट आणि कार्यक्रमांचे तांत्रिक नियोजन करणारे आदरणीय मुकेश माणिक गायकवाड सर, बौद्धाचार्य, सामाजिक कार्यकर्ते, शिक्रापूर तालुका, शिरूर, पुणे. सरांनी अतिशय खरं मना इतकं त्यांचं मेहनत आहे, इतके त्यांची जिद्द आहे. त्यांच्या जिद्दीला त्यांना मी मनापासून सलाम करते. कारण सरांच्या त्यांच्या एका जिद्दीमुळे हा कार्यक्रम टिकून आहे इतक्या दिवसापासून. कारण सगळ्यांना काही ना काहीतरी अडचणी आल्या, पण सरांना अडचणी येऊन पण ते काय हारले नाहीत. ते नेहमी तत्पर असतात कार्यक्रमामध्ये, व्यवस्थित वेळेवर हजर आणि संपूर्ण कार्यक्रम
जी काय रूपरेषा म्हणजे संपूर्ण त्यांचं जे काय नियोजन आहे ते खूप अतिशय सुंदर आहे. तर मी सरांचे मनापासून खूप आभार व्यक्त करते. त्यानंतर आपल्या कार्यक्रमामध्ये रोज आपल्याला ग्रुपवर पोस्ट टाकणारे आदरणीय सोनवणे सुभाष सोनवणे सर DYSP सेवानिवृत्त. तर सरांचं हे काम हे पडद्यामागचं जरी काम असलं तरी अतिशय सुंदर आणि खूपच म्हणजे मन लावून ते काम का पाहतात. एक अशी बारीक बारीक हरकती असल्या तरी ते लगेच सांगतात आणि त्यानुसार ते पोस्ट टाकतात. तर सरांचं मनापासून मी आभार व्यक्त करते. त्यानंतर आपल्या माधुरीताई कोटांगळे आहेत, त्याही आपल्या कार्यक्रमाचे संपूर्ण लिंक संपूर्ण जे लोक उपस्थित असतात त्यांची संपूर्ण माहिती त्या आपल्या ग्रुपवर टाकतात. त्यांचेही मनापासून खूप मी आभार व्यक्त करते. आणि यानंतर आपल्या स्वातीताई मुकेश गायकवाड शिरूर शिक्रापूर पुणे. तर यांचं योगदान अतिशय सुंदर आहे, खूप महत्वाचं आहे. आणि त्यांनी आता जो काय आपलं कार्यक्रमाचं यूट्यूबवर जे सगळे प्रसारित करतात त्यामध्ये त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. तर त्यांचेही मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. यानंतर जर माझ्याकडून राहू शकतात कोणी राहिले असेल तर मी त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. आणि पुन्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करून मी इथेच थांबते. आणि जय भीम, जय संविधान, जय भारत, नमो बुद्धाय. आणि यापुढील कार्यक्रम मी आदरणीय अरविंद सरांच्याकडे सुपूर्त करते. आदरणीय अरविंद सर. खूप खूप धन्यवाद. आभाराचं अतिशय महत्वाचं आणि कोणाचेही न चुकता आभार आपण व्यक्त केलेले आहेत. कोणीही आभार वाचून चुकलेलं नाही हे मी सांगतो. आणि हे अतिशय महत्वाचं काम आपण केल्याबद्दल समितीतर्फे मी आपले अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा महत्वाचा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान, धम्मरात्री.